मला एक आमचा जवळचा मित्र असं म्हणतो की बोंबल फकीर. कालच मला एक व्यक्ती म्हणला एकाव्या म्हणजे असं तो हेच म्हणलं. त्याला म्हणलं थांब 2 मिनिटं थांब. तर चांगल्या माणसाला शेट्ट काय किंमत नाही. आमच्या घराचा पत्रा उडून गेला तर म्हणजे मला असं वारा आला की भीती वाटायची, हवा आली की असं वाटायचं की आता काहीतरी होईल. लोकांना कसं वाटतं किंवा शांत आहे म्हणजे शांत आहे म्हणजे मी साधू नाही. मला कसं आहे, मला सवय आहे. लोक कुठल्या अँगलनं बोलतात काय बोलतात ते मला लगेच कळतं की लोक माझ्या पुढे थांबायला पण घाबरतात. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे तिथून पुढे पूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस यात खूप फरक असेल. तुम्ही तिथपर्यंत पोहोचूस तोपर्यंत जर म्हातार होणार असाल तर तिकडं जाऊच नका ना. तर आकाशने आपल्याला सांगितलंय की एक 10 मिनिटात तुम्ही कसं तुमचं 10 पानाचं पुस्तक प्रकाशित करू शकता स्टेप बाय स्टेप. हो, तो आला माझ्यावर बोलला हे काय झालं, मग त्याने आपलं ही उघडलं आणि त्याला भोकासला होता 2-3 ठिकाणी. तो स्वागत है लड़बंदे पॉडकास्ट में। तो आज के जो हमारे स्पेशल गेस्ट है वो आकाश आड़ाव है और ख़ासकर मैं आकाश आड़ाव का बहुत ज़्यादा स्वागत करना चाहूँगा। ऐसे धाड़सी लोगों की बहुत ज़्यादा ज़रूरत है। क्या होता है जब हम पॉडकास्ट शूट करते हैं ना तो बहुत सारे लोग सवाल पूछते हैं कि यार क्या सवाल पूछोगे, पॉडकास्ट कैसा रहेगा, कौन से टॉपिक पे रहेगा। और जो निडर लोग होते हैं वो इन सारी चीज़ों के बारे में सोचते नहीं। उनमें से आकाश है। जब आकाश को अप्रोच किया तो आकाश ने सीधा तैयार हो गया और नेक्स्ट ही दिन हम पॉडकास्ट शूट कर रहे हैं। तो आकाश आता इथनं पुढं आपण मराठीत कंटिन्यू करू, ही जरा सवय लागली हिंदीची. चालेल. जय महाराष्ट्र. तर आकाश म्हणजे तू तुझ्याबद्दल जरा 1 मिनिट सांग की बाबा तुझं नाव, तुझा जन्म कुठं झाला आणि कुठं राहतो. माझं नाव ॲडव्होकेट आकाश शिवाजी आढाव. मी फलटण तालुक्यात राहतो. नागेश्वरनगर चौदरवाडी या ठिकाणी हे माझं गाव आहे. आणि माझं शिक्षण MA मराठी LLB आणि माझं बिझनेस लॉमधून LLM झालेलं आहे. सध्या मी सातारा कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो आहे वकिलीची. आणि याशिवाय माझी 2 पुस्तकं प्रकाशित आहेत. 2017 साली माझं गरज सायकलचे पुस्तक प्रकाशित आहे आणि 2024मध्ये माझी प्रेमाच्या काठावर नावाची कादंबरी प्रकाशित आहे. मी साहित्य क्षेत्रात, कला क्षेत्रात बरेच वर्ष कार्यरत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी बरेच अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि सध्या मी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा थोडंसं पदार्पण केलं होतं. त्यामुळे सुद्धा माझी तालुक्यामध्ये बरेच चर्चा आहे आणि एक विशिष्ट अशी वेगळी ओळख आहे. तर आकाश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूमरोलॉजी असते, माहिती आहे ना, अंकशास्त्र असतं. तर ती मुलं आहेत ना आपले व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांच्यासाठी ना तू तुझं म्हणजे नाव, पूर्ण नाव, बर्थ डेट, टाईम आणि ठिकाण ह्या 4 गोष्टी सांग. नाव आकाश शिवाजी आढाव. जन्मतारीख 1/4/97. टाईम दुपारी 12 वाजता. आणि ठिकाण फलटण. तर हे म्हणजे ह्यासाठी विचारलं की जी न्यूमरोलॉजीमध्ये इंटरेस्टेड आहेत ना ते येऊन कधी प्रोफाईल चेक करतील आणि कमेंटमध्ये आपण त्यांना सांगितले, कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता की बाबा आकाशच्याबद्दल नाही का, त्याचं कसं नेचर आहे, काय प्रोफाईल आहे, त्यांनी काही गोष्टी केल्या पाहिजेत, रेमेडीज वगैरे वगैरे तुम्ही टाकू शकता. तर आकाश म्हणजे सुरुवात काय करू आपण, थोडंसं आपण थोडं लहानपणामध्ये जाऊ आणि त्यानंतर पुढं स्टेप बाय स्टेप येत जाऊ. आता म्हणजे तू लहानपण कसं राहिलेलं आहे, जसं सगळ्यांचं आपलं सारख्यांचं म्हणजे गरिबीतच राहतं, पण कसं राहिलेलं आहे तुझं लहानपण? म्हणजे माझं असं काय त्याच्यात विशेष असं काय नाही. लोक लहानपणाचं म्हणलं की भरपूर काय काय सांगतात काय. मी आपलं लहानपणी फक्त हुशार होतो एवढंच मला माहीत होतं की जरी मी शाळेत होतो पहिलेच 4थी त्या काळात मी खूप हुशार होतो. त्याच्यानंतर मग मला लोक काय म्हणायचे, हा खूप हुशार आहे. मग बाकीचे मुलं माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे, शिक्षक लोक नाव जायचे. पण आमच्याकडे एक मन कसे आहे, नाव वाजलं की गाव वाजलं. त्या पद्धतीनं माझा जो कॉन्फिडन्स त्या काळात होता, ती जी हुशारी होती ती हळूहळू कमी होत गेली. त्यानंतर मी ज्यावेळेस मालोजीराज शेती विद्यालयामध्ये 5वीमध्ये आलो, मग ती मोठी शाळा होती ना, तिथं थोडंसं दडपण आलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं एक ॲक्सिडेंट 6वीत असताना झाला. त्यातून पण पुन्हा अजून दडपणात गेलो. काय गोष्टी निगेटिव्ह घडत गेल्या. निगेटिव्ह म्हणजे असं समाजात नाही, माझ्या मानसिकतेत थोडंसं निगेटिव्ह प्रभाव पडला. वैयक्तिक आमच्या घराचा पत्रा उडून गेला त्यामुळे थोडंसं ते निगेटिव्ह झालं. आणि त्यानंतर जो काय प्रगती होती, जे व्हायला पाहिजे होती, मुळामध्ये मी कधी आयुष्यामध्ये अभ्यास करून परीक्षा दिल्याच नाहीत. जेवढं काय वर्गात बसेल, जेवढं निरीक्षण असेल किंवा जेवढं काय आत्मसात आकलन होत असेल त्या ह्याच्यावरतीच मी आत्तापर्यंत सुद्धा इथपर्यंत आलो. पण कधी असं स्पेशल असा अभ्यास करतोय असं काय झालं नाही. त्यामुळे माझी जी काय शैक्षणिक प्रगती होती ही जेमतेमच राहिली. आणि माझं बालपणात काय आम्ही काय जास्त मुलांच्यात मिक्स होतो किंवा नव्हतो असाही विषय नाही. पण त्या पद्धतीनं कुठं गोट्या
कुठं काय बोवरे, कुठं बॅट बॉलचा भरपूर नाद होता. या सर्व गोष्टी करून भरपूर एन्जॉय करून इथपर्यंत आलो. बरोबर इथपर्यंत आलं. आता लहानपणी विषय कसं म्हणजे 10वी पर्यंत हां नाही का, की तुला आता काय वाटतं की त्यावेळेस 10वी पर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळल्या असत्या हां. तर आपली प्रगती झाली असती की 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी की ते की बाबा आपल्याला भविष्यात काय करायचं हे जर 10वीच्या अगोदर किंवा आपल्या तशी जडणघडण की बाबा आपल्याला जर समजा तसं कोणी गायडन्स भेटलं असतं की आपले शिक्षक लोक असतात की आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक इंग्रजीचा विषय असतो. आता मी किती जरी मराठीत पुस्तकं लिहितो, मी मराठीचा प्रसार वगैरे करतो, पण त्या काळात जर आपल्याला भविष्याविषयी जर कोणी व्यवस्थित सांगितलं असतं तर एका शिक्षकांनी भविष्यामध्ये 1-2 गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचा माझा इफेक्ट होता की टुरिझम क्षेत्र आणि हॉटेलिंग क्षेत्र. त्याचं मला वाटत होतं की या क्षेत्रात जावं, पण काय असतील गोष्टी त्यामुळे मला काय त्या क्षेत्रात काम करता आलं नाही. पण आत्ता मला या 10वीच्या लोकांना सांगावंसं वाटतंय की बाबा तुम्हाला भविष्यात काय करायचं किंवा तुमची जी काय आवडीनिवडी आहेत, तुमच्या आवडीचं जे काय क्षेत्र आहे याची जर स्वतः वैयक्तिक जर तुम्हाला त्याची जाणीव असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला कोणतरी जाणीव करून देणार असलं पाहिजे. बरोबर. आणि जसं आकाश म्हणला ना की मग म्हणजे कमी एजमध्ये कोणतरी हवं की बाबा ते आपल्या भविष्याची जाणीव करून देईल, म्हणजे भविष्यात काय काय होणार आहे, तुम्ही कुठं जाऊ शकता, म्हणजे करिअर गायडन्स टाईप आहे. तर आपल्यासोबत एक असाच इन्सिडेंट झाला, तुला आठवत असेल, आपण 9वीत असेल तर त्यावेळेस नाही का हे आल्या होत्या, इन्फोसिस कंपनी आली होती. तर त्यांनी नाही का एक प्रचार केला होता IT कंपन्यांचा किंवा पोरांनी IT मध्ये उत्सुकतेने यावं. तर असा माझ्यावर प्रभाव पडला होता म्हणजे IT क्षेत्राचा की बाबा व्हायला हे एवढं कसले खतरनाक नाही का, सगळ्यांना पुसकेटे पुढे वाटत म्हणजे तिकडे पैसे आहेत. आणि दुसरं म्हणजे चांगली प्रोफेशनल लोक होती. मी म्हणतो असं जर जॉब भेटला तर काय जिंदगी सेट आहे, असं प्रभाव पडतो मुलांवर, म्हणजे असं म्हणायचं. आता नंतर काय होतं माहिती का आकाश, आता कसं मी प्रॉडकास्ट सारखं इंटरव्ह्यू सारखं नाही घेत, आपण नॅचरल गप्पा गोष्टी घेऊया. आता 10वी झाली तर 12वी नंतर तुझा म्हणजे काय जर्नी राहिली? 12वी नंतर म्हणजे माझी जर्नीच राहिली नव्हती. असं माझं काय भविष्यात ध्येय असं मी ठरवून ठेवलं नव्हतं किंवा आणि काय म्हणतात त्याला, मी कन्फ्युजनमध्ये होतो की आयुष्यात करायचं आहे काय. म्हणजे 11वी 12वी ह्या 2 वर्षात तर मी फक्त दुपारपर्यंतच कॉलेजला, मी एकदाच 11:30 वाजेपर्यंत थांबलो होतो. मला कसं तरी झालं होतं. म्हणजे त्या काळात जो काय सिरियसनेस हवा होता तो काय माझ्यामध्ये नव्हता आणि माझी चूक आहे वैयक्तिक मी मान्य करतो. त्यानंतर 12वीच्या नंतर काय पुढं काय करायचं मला त्यावेळेस चित्रपट क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट आला. मी एक 15-16 किलोमीटरवर साखरवाडी नावाच्या गावात पिक्चर बघायला जायचो. प्रत्येक आठवड्यात जो नवीन पिक्चर आला की शुक्रवारी मी ते किंवा रविवारी मी तिथं जायचो, पिक्चर बघायचो. आणि ह्या काळामध्ये जी काय माझी काय विचार क्षमता होती खूप वाढली. पिक्चर बघितल्या त्याचा मला भरपूर प्रभाव पडला माझ्या आयुष्यावरती. आणि मग मला असं वाटू लागलं की बाबा आपल्याला चित्रपट क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा डायरेक्टर व्हायचं आहे, फिल्म डायरेक्टर, चित्रपट बनवायच्यात. आणि ह्याच्यामध्ये आणि त्यात आणखीन एक गोष्ट अशी झाली की कल्पनाशक्ती माझ्याकडे पहिल्यापासूनच आहे, प्रतिभाशक्ती आहे. फक्त एक अजून एक वेगळं त्याला वळण असं लागलं की मी इतका कल्पनेत जगायला लागलो की वास्तव थोडंसं कुठंतरी लांब पडायला आहे. मग मला वाटायचं की बाबा ह्या क्षेत्रामध्ये गेलं की भरपूर पैसा येणार आहे, गाड्या असणार आहेत, असं आहे, मी हे करणार, मी ते करणार. ह्या स्वप्नवत दुनियेमध्ये माझी बरेच काळ वाया गेला असं म्हणलं तरी चालेल. आणि म्हणजे आता कसं सेल्फ हेल्पचा पार्ट आला हा सगळा, की आता तू म्हणला की नाही का लहानपणामध्ये सगळे म्हणायचे मला हुशार आहे. आणि नंतर जेव्हा वैयक्तिक प्रसंग आले किंवा समजा घराचा जसा पत्रा उडून गेला होता तर त्यावेळेस तुझ्यावर म्हणजे काय मनावर भीतली होती, काय डिप्रेशन, काय लेवलचं डिप्रेशन होतं तिचं? म्हणजे मला असं वारा आला की भीती वाटायची एवढं, असं हवा आली की असं वाटायचं की आता काहीतरी होईल. ते तो काय आता तो वय पण ते तसं होतं आणि त्यामुळं आणि हे होत गेलं. आणि नंतर मी त्यातून बाहेर आलो, स्वतःच्या ह्यानेच बाहेर आलो. मी बरंच स्वतः काय म्हणजे स्वतःला काय सांगायचं त्यावेळेस काय विचार म्हणजे काय बातचीत असायची स्वतःला एवढं असं काय मी सांगत नव्हतं, पण त्यावेळेस करायचो की बाबा होईल सगळं व्यवस्थित, होईल सगळं, आपण ह्यातून बाहेर पडू. आणि काय थोडे दिवस होत गेलं. मनाला स्वतःला ज्यावेळेस सांगितलं की ह्यातून काय होत नाही, काय वारा आला तर आता काय सारखाच येतो, पावसाळा असला की पावसाचं वाऱ्याची मला भीती वाटायची, पण ती संपली भीती, हळूहळू संपली. तर आकाश आता
तू तर म्हणजे बाहेर फिरलाय, तुला बाहेर हा. लोकांबद्दल चांगलं नॉलेज हा. आहे, तर थोडी दुनियादारी विषय घेऊ नाही का, चालेल. आणि त्यानंतर थोडी किस्से येऊ. हा. तू एक किस्से पण सांगतो या लाईफ मध्ये, मजेदार चालेल, किस्से असतील चालेल. किंवा काय नाही का, तुला हा. जी यादगार मग यादी काय. असतील, तर आता तू लोक बघितले असतील, बरं. तर तुला म्हणजे काय अनुभव आला की जर पहिला आपण सगळेजण आपण हो. पहिले सभ्य असतो, मग काय. जोपर्यंत लोक आपल्याला फसवत नाही तोपर्यंत हा, कळत तोपर्यंत नाही. कळत तर ती सुरुवात कुठनं झाली दुनियादारी शिकायची सुरुवात? थोडंसं मी असताना सध्या अजून पण माझी इमेज अशी सभ्य आहे आणि मी असताना ते एक नैसर्गिकच माझ्याकडे ती सभ्यता आहे. पण मी एक वेगळा प्रयोग केला. आता याच वर्षी मी प्रेमाच्या काठावर नावाची एक कादंबरी लिहिली. प्रेमाच्या काठावर नावाची कादंबरी ज्यावेळेस माझी प्रकाशित झाली त्यावेळेस त्यामध्ये सुरुवातीला ज्यांच्याकडे मी तपसायला दिलं त्यांनीच एक असं टिप दिली की यामध्ये असभ्य शब्द असावेच का. मग मी त्यामध्ये जे लिहिले वास्तवच लिहिले. हो. बरं, जर दुनिया जर अश्लीलता म्हणा किंवा काय म्हणतात त्याला, या गोष्टी जर पाळतच असेल, जर त्यांच्याकडे असतीलच, तर त्या लिहिण्यात काय वावगच नाही ना. मग ह्या गोष्टीवरती प्रकाशझोत मी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे जगात आहे तेच बी लिहिलेलं आहे, काय असं वेगळं लिहिलेलं आहे. त्यामुळं दुनियादारीचा विषय आहे की आता दुनियादारीमध्ये काय एज असतं, त्यामध्ये प्रत्येक लोकांना असं वाटत असतं कोणतरी आपल्याला हवं. मग त्यांची शरीराची गरज असेल, मनाची गरज असेल किंवा अजून इतर काय गोष्टी असतील, फक्त त्याचं लोकांना ज्ञान असावं असं मला वाटतं. कारण अज्ञानानं बऱ्याच गोष्टी आणि त्याचा इफेक्ट जो असतो तो आपल्या आयुष्यावरती पडत असतो. तो तिथून आपलं जी काय पूर्ण आयुष्य आहे हे कसं व्यवस्थित जर जाणार असेल तर तुम्ही त्या ज्या गोष्टी त्यावेळेस करता की काय तुम्हाला करावे लागतात, पण त्याचा जो परिणाम आयुष्यभर होणार असतो. पण त्यावेळेस आपलं त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला माइंड शांत पाहिजे. बरोबर. आणि आकाश तू जसं म्हणला नाही का की अश्लील म्हणजे थोडंसं आपल्याला गोष्टी वापरायला लागतात, तसं व्हिडिओ कंटेंट पण असू दे किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये, तर त्याच्यात तुझं काय म्हणणं आहे, वापरला पाहिजे का नाही? कंटेंट वापरला पाहिजे. जो काय जर तुम्ही जर काय गोष्टी जर ते साठवत गेला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. बरोबर. जर आणि विषय असा आहे की लोकांचं कसं असतं, लोकांना दुसऱ्याने केलं ना तर ते बरं वाटतं, स्वतःवर नाही ते असं होतं. लोक स्वीकारत नाही. लोकांचं कसं आहे, माझं पुस्तक हजारो लोक सगळे जेवढे लोकांपर्यंत पोहोचले ना ते लोक वाचतात. पण लोकांचं कसं असतं, लोकांना ते प्रतिक्रिया देत नाहीत ना, कारण मग त्यांना त्यांची सभ्यता आडवी येते, असा विषय होतो. मग त्यांची सभ्यता आडवी येते आणि ह्या आपलं कंटेंटमध्ये आज जर समजा आमच्या प्रत्येकाचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तो काही शब्द वापरत असेल, लोकांना ते आवडतं, लोकांना ते ॲक्सेप्ट असतं. पण ते लोकांना ते बाहेर काढायचं नसतं की लोकांना आपलं समाजामध्ये त्यांचं हे ठेवून जगायचं असतं. मग मनात ते काय असेल त्यांच्या किंवा हे जर असंच असलं तर आता जर मी या कायद्या क्षेत्रामध्ये असतो, अशा बातम्या बघतो की बाबा काय लोक म्हणजे 60 वर्षाच्या पुढचे लोक सुद्धा आज रेप करतायत किंवा लहान मुलांचा जो आता पोक्सो सारखा कायदा काढावा लागतोय. बरोबर. कशासाठी? कारण तेवढ्या घटनाच घडतायत. मग ह्या घटना घडतात कशामुळं? ह्या गोष्टीचं एकतर जास्त करून काय म्हणतात त्याला हे झालेलं नाही, अवेअरनेस. आणि नाही जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशामध्ये कसं आहे, आपल्या देशामध्ये इतकी लोकसंख्या आहे की कुठली सिस्टीम कुठं कमी पडते, प्रत्येक सिस्टीममध्ये असं दोष आहे ना. आपल्याकडे ही जनजागृती होतच नाही जास्त करून. जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. आणि आपलं विविधता एवढी आहे की ग्रामीण भागात कशा पद्धतीनं काम करायचं, शहरी भागात कशा पद्धतीनं करायचं, आणि ज्या शहराचा आणि ग्रामीण भागाचा सुद्धा हे नसलेलं सुद्धा आपल्याकडे देशात नागरिक आहेत, त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, यामध्ये खूप तफावत होते. त्यामुळं अशा गोष्टी घडत बरोबर. तिथं थोडासा गाईड कमी पडतो, सेल्स मार्केटिंग सगळ्याच गोष्टी. आणि काय झालं आकाश बरं का, आता हे टॉपिक निघला होता तुला सांगतो की आपण व्हिडिओ बनवले तर स्टार्टिंगचे नाही का, त्या शिवाय वगैरे खराब लँग्वेज होती. बरोबर. तर आता ही घेण्याच्या मागं रिझन काय की तू जसं म्हणलं जर लोकांना आवडतं, पण बऱ्याच लोकांनी मला फोन केले व्हिडिओ बघितल्यानंतर नाही का, म्हणजे जे ओळखतात ते मला, मोठी माणसं ज्यांचे 40च्या आसपास आहे, तर ते मला म्हटले म्हणजे सगळे व्हिडिओ बघितले त्यांनी, पण त्यांनी तो निगेटिव्ह पार्ट घातला. ते काय म्हणले, तू शिवाय देऊ नको, इमेज खराब होती. मी म्हटलं तुम्ही या ब्रॉडकास्ट ते नाही म्हणले मग काय, शिवाय आपली इमेज जपायची आहे. अरे काय अशी इमेज जपणार आहे, किती वर्ष जपणार आहे, कधी तर तुम्ही पण जाणार आहे, हे पण जाणार आहे, इमेज राहणार आहे, तो विषय आहे. पण आताचा काळ असा आहे की इथलं पुढचं आपल्या पिढीतले लोक असतील किंवा येणारे जनरेशन, पुढची जनरेशन मला नाही वाटत की नाव काढेलच. त्याच्या पुढे ते अजून पुढे जाणार आहेत, ते मागं नाही येणार आपल्याकडे. बरोबर. असा विषय आहे. मागचा प्रॉडकास्ट घेतला तो विकास सोबत, तर त्याचं म्हणणं होतं नगरपालिकेत, तर त्यालाच बोललो होतो मी की असा विषय झाला नाही का, त्याने ते प्रॉडकास्ट जरा कॉमेडी झालं होतं. बरोबर. तर म्हटलं असंच कमेंट आले, पण म्हटलं जर आपण जर फनी
हा. लँग्वेज नाही यूज केली किंवा मग कॉमेडी काय. नाही केली तर हे नॉलेज कोण घेणार आहे, कोण हा. ऐकणार आहे म्हणलं आपली बरोबर. गोष्टी. तर असा विषय झाला. हा. तर आकाश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुझ्या पुस्तकाची जर्नी आपण सुरू करू हो की, आणि त्या पुस्तकाची जर्नीमधनंच नाही का तुझी पुस्तकाची हा. जर्नी राहील ना पूर्ण, हो तर पुस्तकाच्या जर्नीमधनंच आपण सगळे सेल्फ हेल्प सगळे टॉपिक हा. कव्हर करू. सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या डोक्यात कधी आयडिया आली की पुस्तक लिहावं? ज्या वेळेस मी पिक्चर बघायला जायचो त्यावेळेस मला असं विचार करत होतो, मग माझी त्यातून कल्पना निर्माण होत गेली. मग त्यावेळेस माझ्या असं दृष्टीत आलं की बाबा त्यावेळेस मी सायकलवरती जायचो ना, मग मला त्या गोष्टीविषयी जास्त आपुलकी झाली असावी किंवा काय. मग मी गरज सायकलच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे की आत्ता सायकलची परिस्थिती, लोक सायकल का वापरत नाहीत ह्याची कारणं मी शोधून काढली, त्याच्यावर ते अभ्यास केला. आणि आता परिस्थिती काय आणि भविष्यात कशा पद्धतीने गरज लागू शकते, आणि ती गरज आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही सायकल घेतली, आम्ही तुमच्या पुस्तकामुळे तुमचं पुस्तक वाचल्यानंतर सायकल चालायला सुरुवात केली आणि त्याचा आम्हाला फायदा होतोय. आणि भविष्यामध्ये सुद्धा प्रदूषण वगैरे सगळ्या गोष्टींवरती मी त्यावेळेस प्रकाशझोत टाकला आणि त्या पद्धतीने ते लिखत गेलो आणि हे करू गेलो. पण त्याच्यानंतर आत्ता मला असं सांगा वाटतं की मी त्यावेळेस ते पुस्तक लिहिलं, आता तो काळ घेत जाऊन आता बरेच वर्ष झाले, तरी सुद्धा लोकांची माझ्याकडून अपेक्षा असतात की फक्त मी सायकलची जनजागृती. अरे तो विषय संपला, तो विषय सोडा आता, त्याच्यानंतर पण मी काय आहे ते बघा. हा ते बघितलं. आता लाईफ मध्ये आपण तरकी केलेले असते, जुने विचार मागे सोडलेले तो विचार घेऊन मी आयुष्यभर नाही ना चालू शकत. काय इन्सिडेंट असा झाला की तुला असं वाटलं की लोकांनी त्याच गोष्टी धरून बसल्यात? लोक विचारतात झालो आता ज्यावेळेस मी टू व्हीलरवरती फिरतो त्यावेळेस अधूनमधून कधी तर कोणतरी हा तुम्ही सायकलवरनं इथपर्यंत पोचला. हा बरं बाबा पोचलो बाबा, माझ्या नशिबाने माझ्या कार्याने पोचलो. चेष्टा करतात चालतं एवढं तेवढं. ते आहे ते. त्या मला कसं आहे, मला सवय आहे, लोक कुठल्या अँगलनं बोलतात काय बोलतात ते मला लगेच कळतं. लोकांना कसं वाटतं किंवा शांत आहे, म्हणजे शांत आहे म्हणजे मी साधू नाही, आणि मी ह्याचं कसं आहे मला लगेच समजतं ना. आत्ता जी काय माझी यापूर्वीची भूमिका होती ही शांततेची असायची, आणि आता माझी भूमिका ही आक्रमक. आता मी छोट्या छोट्या गोष्टीवरून पण एवढं भांडतो लोकांना की आता माझा धंदाच भांडण्याचा आहे. मी वकील झाल्यामुळे मला भांडणं गरजेचं आहे. आता माझा स्वभाव असा झालाय की लोक माझ्या पुढे थांबायला पण घाबरतात. अशा पद्धतीचं मी स्वतःला, आणि माझं संपूर्ण जर आयुष्याचं सार सांगायचं झालं तर मी स्वतःला डेव्हलप करण्याच्या दृष्टीनेच काम करत आलो. स्वतःला डेव्हलप करण्याची. आणि आता जरी मी माझी आक्रमक भूमिका असेल तरी ती माझ्या स्वतःला डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे, आणि ती इथून पुढे अशीच राहणार आहे. आणि या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की मी ज्या लोकांना बाबा चेष्टा मस्करीचा अधिकार दिला होता तो सुद्धा एका मर्यादेपर्यंतच, त्याच्या पुढे गेलं तर तुमच्याला तुम्ही सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की इथून पुढं तो पूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस यात खूप फरक असेल, आणि तो फरक तुम्हाला दिसेल एवढंच. बरोबर. हे चांगलं केलं बाबा तू. हा. आणि लोकांना तीच भाषा कळते, त्यांना चांगली भाषा नाही कळत. समजावून सांगा. कारण मी आता सहन करण्याचा काळ संपला, कारण मी इथपर्यंत स्वतःला डेव्हलपमेंट करू तर माझ्या मागे काहीतरी पॉवर असेल ना, किंवा माझी स्वतःची काय तयार झाली असेलच ना. इमेज आहे, आत्मबल तयार. बरोबर आहे. तर आकाश, आपण नाही का तुझं आता तर आकाश, तू आता ऍक्च्युली किती पुस्तकं लिहिलेली टोटल? मी सध्या 2 पुस्तकं माझी प्रकाशित आहेत, आणि त्याच्यामध्ये तरी मी एक कादंबरी लिहिलेली आहे, पण ती मी प्रकाशित नाही केली. आता पहिलं पुस्तक कोणतं होतं? गरज सायकलची. आणि दुसरं? त्याच्यानंतर मी स्माईल नावाचे पुस्तक लिहिलं, त्याच्यात थोड्याफार त्रुटी राहिल्या म्हणून ते मी साईडला ठेवलं. त्यानंतर मी जी प्रेमाच्या काठावरती लिहायला घेतलंय ते पूर्ण केलं आहे, आणि त्याच्यानंतर आता प्रेमाच्या काठावरचाच पुढचा भाग येणार आहे. त्यावर काम चालू आहे. तर आकाश आडावचं मी थोडं प्रमोशन करतो. धन्यवाद. तर जे आपले ऑडियन्स आहे ना, आकाशनं तर हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रेमाच्या काठावर, बघू शकता. थोडं कॅमेरावर झूम करून हे करतो. तर माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी पुस्तक बाय करा, वाचा. काय नक्की स्टोरी आहे, प्रेमाच्या काठावर नक्की काय विषय आहे, मी आता रिव्हील करणार नाही आकाशकडून, नाही का. हे पुस्तक तुम्हाला मागवायच लागेल ऑनलाईन अवेलेबल आहे. हो नक्कीच. तर ऑनलाईन तुम्हाला मागवायला लागेल. नाहीतर तुम्हाला आकाशचा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, नाही का. त्याला व्हॉट्सअपवर हे पुस्तक मागवून घ्या, आणि पाठवायची जबाबदारी जरी आकाश जर नाही का तयार असेल तरी पण, नाही तर मी पण तुम्हाला सेंड करेल. माझ्याकडे जरी इन्क्वायरी आली तरी मी तुम्हाला हे पुस्तक सेंड करेल. आणि मी तरी पुस्तक वाचलेलं आहे, आवर्जून तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक वाचायचं आहे. खूप छान पुस्तक आहे आणि खूप मजेदार किस्से पण आहेत, तर हायली रिकमेंडेड. तर आता आकाश, तुझं सायकलचं कुठलं होतं पहिलं पुस्तक? कोणतं होतं? गरज सायकलची तुझं पहिलं पुस्तक होतं. तर ह्यामध्ये ना की मी म्हणतो की या पॉडकास्टमध्ये आम्हाला व्हॅल्यू पाहिजे तुझ्याकडून, आणि जे लोक बघणार आहेत ना त्यांना पण व्हॅल्यू पाहिजे. आता बरेचसे असे लोक आहेत नाही का, ज्यांचं एज पण 40 आहे, त्यांच्या डोक्यात फक्त पुस्तक लिहायचं आहे त्यांना,
पण त्यांच्याकडनं ते इम्प्लिमेंटेशन होत नाही किंवा त्यांना माहीतच नाही, गाईडच नाही प्रॉपर की बाबा बरोबर. कसं एखादं पुस्तक लिहावं की कसं त्याला प्रकाशित करावं. हे स्टेप बाय स्टेप क्वेश्चन मी तुला विचारणार आहे, नाही का. तर मला एक सांग की आता की समजा एखाद्याला पुस्तक लिहायचं आहे, लिहिण्यापासून सुरुवात करू, तर त्यांनी काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत स्टेप बाय स्टेप? लिहायचं म्हणलं पहिली गोष्ट त्यांनी वाचलं पाहिजे. आमचा एकतर मित्र कवी आहे, तो म्हणतो की मी काहीच वाचत नाही तरीसुद्धा तो चांगला लिहितो, तोही वेगळा विषय आहे. जर तुम्हाला लिहायचंच असेल तर तुम्हाला फक्त हातात पेन घेतला पाहिजे. काही लोक मोबाईलवरती पण लिहू शकतात. तुम्हाला भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे. आणि लिहायचं म्हणलं की पहिलं लिहिलं पाहिजे. तुम्ही असं बोललं नाही पाहिजे किंवा मनात साठवून ठेवलं नाही पाहिजे. तुम्ही एक आज शब्द लिहा, उद्या 2-3 शब्द वाढतील, परवा 2 वळी वाढतील. असं करता करता समजणार सुद्धा नाही की आपण किती जास्त किती लिखाण करतोय, किती वाढत जाते. आणि आकाश म्हणजे थोडं थांबवतो. आता बघ, आता लिहिण्याचा विषय आला तर आता समजा आता मी नवीन आहे, मला काहीच माहित नाही, मी लोकांकडनं बोलतो कारण की लोकांच्या एक्सपिरियन्स मधनं मला ऑब्झर्वेशन समजले. आता लिहिताना कसं लिहिलं पाहिजे की बाबा जे काय डोक्यात येते ते लिहिलं पाहिजे का पहिला फॉर्मॅट घेतला पाहिजे? अगोदर तुमच्या डोक्यात काय आहे ते लिहिलं पाहिजे, पण नंतर तुम्ही फॉर्मॅटचा अभ्यास करून किंवा कोणी एखाद्या जाणकाराकडे जाऊन तुम्ही त्याच्याकडून फॉर्मॅटमध्ये ते बसवून घेऊ शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या फॉर्मॅटचं ज्ञान होईल त्यावेळेस तुम्हाला गरजच लागणार नाही कोणाला विचारायची. पण सुरुवातीला तरी मला असं वाटतं की सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला कविता सुचली तर तुम्ही कविता लिहिली पाहिजे, भले त्याच्यात यमक नाही जुळले तर चालेल. कारण यमक जुळवायला जर गेला तर ती कविता होत नाही, मग ते वेगळंच काहीतरी होतं आणि त्याचा अर्थ हे बदलत जात. तुमच्या मनातल्या ज्या काय भावना, तुम्हाला जे काय सांगायचंय, जसं येईल तसं ते उतरत गेलं पाहिजे. एखाद्याला निबंध लिहायचा असला तर ते त्याच विषयाला निगडीत निबंध लिहायला पाहिजे. उगं त्याचा फाट्या फोडून दुसरीकडे गेला नाही पाहिजे, भरकटलं नाही पाहिजे. जेवढं आपल्याला समजतंय, जेवढं आपल्याला सुचतंय तेवढं लिहिलं पाहिजे. भले आणि परिणामांचा विचार नाही केला पाहिजे. परिणामांचा जर विचार केला तर मग ते तिथं संपून जाईल. आपण हे लिहितोय आणि प्रतिक्रिया तुम्ही जर विचारायला गेला एखाद्याला आणि तो चांगलंच सांगेल त्याच्यावर, ते असं नाही एखाद्याने बाबा चुकून निगेटिव्ह रिप्लाय दिला, कदाचित असं समजायचं की बाबा त्यालाच ते समजलं नाही, त्याला त्यातलं शेट्ट काय कळत नाही असं तुम्ही म्हणू शकता. आणि आपलं दुसरा कोणाकडून तरी बघून घ्या, कदाचित दुसरा तुम्हाला चांगला रिप्लाय देईल. त्याच्यामुळं आपण जे काय तुमचं जे काय तपासून घ्यायचं असतं ते तपासलं पाहिजे. किंवा आपल्याला ज्यावेळेस मनाला समाधान वाटेल की बाबा मी हे लिहिलंय, पहिल्यांदा लिहिताना त्यात चुका देखतील, दुसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही ते दुसऱ्या पानावर उतारता त्यावेळेस ते अजून व्यवस्थित होईल. तिसऱ्यांदा तर तुम्हाला वाटेल की बाबा जर आपल्याला समाधान वाटलं तर ते कोणाला विचारायची सुद्धा गरज लागणार. चला आता समजा मी सुरुवात केली नाही का, जसं बरेच जण सुरुवात करणार व्हिडिओ बघून, चला रायटिंग केलं, एक काही नियम आहे का की बाबा पुस्तक 100 पानाचं असलं पाहिजे किंवा 40 पानाचं असलं पाहिजे? असा कुठेही नियम नाही. आणि नियम जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्ही शासनाकडून जर काही एखाद्या योजनेमध्ये जर करणार असेल तर तुम्हाला ते शासनाचे नियम फॉलो करावे लागतात. जर तुम्ही शासनाचे काहीतरी 96 पेजेस वगैरे काय जे काय पहिल्या पुस्तकाला मानधन शासन देतं, शासनाची काही वेगळी स्कीम आहे, त्या पद्धतीनं जर कोण ठरवून लिखाण करणार असेल तर तुम्ही त्यांच्या फॉर्मॅटमधून त्यांच्या शासकीय जो काय प्रतिनिधी असेल त्यांच्या चर्चा करून तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही इंडिपेंडंट स्वतंत्रपणे लिखाण, माझं तर हेच सांगणार राहील की तुम्ही स्वतंत्रपणेच लिखाण करावं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण असतं, पुन्हा काय अजून वेगळ्या गोष्टी असतात, वर पैसे वगैरे नाही किंवा वशिला वगैरे अशा गोष्टी चालतात. त्याच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच तोपर्यंत जर म्हातार होणार असाल तर तिकडं जाऊच नका ना. असं गव्हर्नमेंटची प्रोसेस चांगलीच आहे, पण गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचण्याची प्रोसेस जर असेल तर अवघड होईल. सगळ्यात म्हणजे असं काही नियम नाही, 5 पानाचं म्हटलं तर पुस्तक असं बंधनच नाही. लिहू शकता 5 पानाचं पुस्तक, लिहू शकता, त्याला काय आणि स्वयंप्रकाशित करू शकता. स्वयंप्रकाशित करू शकता. ते अलाउड आहे का? समजा कोणी 10 पानाचं लिहिलं पुस्तक तर ते प्रकाशित 10 पानाचं 20 पानाचं पुस्तक लिहिलं प्रकाशित तुम्ही करू शकता. तुम्हाला आपल्याला संविधानाने अधिकारच दिलेलाच आहे ना, तुम्हाला तुमच्या भावना मांडण्याचा आहे ते. आणि बरोबर, म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट क्लिअर झाली की भरपूर लोक आहेत, म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आहेत जे शेतकरी, ज्यांचं कृषी व्यवसाय, काय कायचा नाही का, बरेच हे काय त्याला म्हणतात, काय काय डॉक्टर आहेत, काय काय ऍडव्होकेट आहेत सारखेच, तर ते म्हणतात की आम्हाला पुस्तक लिहायचंय. मी त्यांच्याकडनं ऐकलं, गप्पा गोष्टी 4 चौकात पुस्तक लिहायचंय, पण आम्हाला कळतच नाही की काय लिहावं. आणि 100 पान कोण लिहित बसणार आहे? मी ट्राय केला लिहायचा, पण मला लक्षात येत नाही काय करायचं, म्हणजे असं बोलणं चालतं. आता ह्यामध्ये एक गोष्ट तर लक्षात आली, पहिली स्टेप की तुम्ही लिहा नाही का, पहिलं तर लिहा, तोडकं मोडकं फॉर्मॅटची गरज नाही. दुसरी गोष्ट काय की तुम्ही 10 पानाचं लिहिलं तरी ठीक आहे, नाही 10 पानाचं पुस्तक बनवू शकता, तुम्ही प्रकाशित करू शकता. आता तिसरी गोष्ट, आता लिहून झालेलं एखाद्याचं नाही का, समजा 50 पानं त्यांनी लिहून काढले, मनाचं काय काय असेल ते, फर्स्ट टाइमच आहे,
तर त्यांनी नेक्स्ट प्रोसेस काय करावी आता लिहिल्यानंतर त्यांनी किंवा जे प्रकाशक असतील, आता प्रकाशक त्याची पहिले ते जे काय मी त्याला विचारेन की बाबा तू जे लिहिलंय यातून तुला काय मिळवायचं, तुला त्यातून पैसे मिळवायचे, तुला त्यातून नाव मिळवायचं आहे का तुला समाधान मिळवायचं, या 3 गोष्टी त्याने आधी क्लिअर केल्या पाहिजे. जर त्याला पैसेच मिळवायचे असतील तर मी त्याला सांगेन की बाबा आत्ताचा जर वास्तविक विचार केला तर यातून तुला जे प्रॉफिट मिळेलच ते तुझ्या कंटेंटवरती ठरणार आहे. तुझा कंटेंट जर विकला गेला तरच त्याच्यावर तुला पैसे मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर नाव मिळवायचं असेल, जेवढं तुझं पुस्तक लोक वाचतील, जेवढं तुझं लिखाण लोकांना भावेल तेवढं तुझं नाव होणार आहे. ते त्यांनी जर पुढं अजून जाहिरात केली तर ते अजून वाढत जाणार. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जर तुला त्यातून समाधान मिळणार असेल तर तुला बाकीच्या कुठे ह्या 2 गोष्टी स्किप केल्या तरी काय फरक पडत नाही. आणि विषय असा आहे की जर जास्त करून लोक समाधानासाठी लिहित असावीत असं मला वाटतं. मी सुद्धा माझं मानसिक समाधानासाठी लिहितो. आणि ज्यांना हे करायचं आहे बाबा त्यातून पैसे कमवायचे आहेत, नाव कमवायचे आहेत, किंवा आपल्या कलेचा वापर करून अजून काय व्यक्तींना प्रभावित करायचं असेल, जाळ्यात वाढायचं असेल, ती लागभानगड जे काय असेल ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. हो. आणि आकाश म्हणजे आपण जे बोलतो ना ह्यामध्ये तू शिवाय जरी वापरले तरी काही टेन्शन नाही, दाबू नको आतले. नाही अजिबात नाही काय. आणि आता आपलं जशी पुस्तकाची जर्नी चालली होती त्यामध्ये हे टॉपिक झाले. आता ह्यामध्ये समजा त्यांनी लिहिले नाही, कागदावर लिहिलेले, तर सेकंड स्टेप काय राहील की त्याला म्हणजे हे डॉक्युमेंट्समध्ये आणायला लागेल का टाईपरायटरकडनं लिहावं लागेल, हे म्हणजे काय राहायला लागेल सेकंड स्टेप? म्हणजे आता जर तुम्हाला ते प्रकाशित करायचं असेल तर आता प्रकाशित करण्यासाठी आता तुम्ही काय म्हणतात ई-बुक नावाचा सुद्धा प्रकार आलेला आहे, ऑडिओ बुक नावाचं बी सुद्धा ॲडव्हान्समध्ये प्रकार आलेत. त्या पद्धतीनं जर केलं तरी तुझं ते होणार आहे. पण जी काय पारंपरिक पद्धत आहे तुम्हाला पुस्तक प्रकाशितचा म्हणजे आपण नंतरचा विषय आहे की, पण तुम्हाला ते कुठल्या माध्यमातून पुढं पोचवायचं त्या दृष्टीने ते जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही टाईप करून व्यवस्थित हे करून, आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्रूफ रिडिंग केलं पाहिजे एखाद्या. त्याला काय असतं प्रूफ रिडिंग? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय आता त्यामध्ये आहे. कारण प्रूफ रिडिंग जर काय काना मात्रा वेलांटी हा विषय असतो. आणि काय लोक आजकाल अक्षरशः मला लाज वाटते बरं का, पुस्तकं आता मी ज्यावेळेस वाचतो इतक्या चुका असतात ना की काना मात्रा वेलांटी त्याच्यावरती मी लिहिणारच आहे स्पेशल. पण आता या ठिकाणी मिळाली संधी म्हणून बोलतो की हे अगदी चांगल्या प्रोफेशनमध्ये असणारे लोक सुद्धा ना काना मात्रा वेलांटी उकार चुकावतात आणि शब्दाचे अर्थ बदलतात. त्यामुळे जर आपल्याला आपल्या भाषेचं जर पुढं व्यवस्थित न्यायचे असेल तर या गोष्टीत कुठंतरी जनजागृती झाली पाहिजे. ह्या चुका टाळल्या पाहिजेत किंवा कमी केल्या पाहिजेत, त्यातून सुधारणा केल्या पाहिजेत. एका व्यक्तीला मी त्या पुस्तकावरती रिप्लाय पाठवला, प्रतिक्रिया पाठवली आणि त्यांना म्हटलं सहज की बाबा ह्याच्यामध्ये जास्त चुका आहे. तेव्हा मला त्याला काय होतं, अरे त्याने फरक पडतो. चुका झाल्या तर तुमचंच नाव खराब होणार आहे. आणि शिवाय पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहे? तुमच्या पुढच्या पिढीला जर तुम्ही चुकीचे शब्द दिले, चुकीचा जर काही अर्थ निघाला तर पुढची पिढी बिघडणार आहे. आपण म्हणजे जे देताना चांगलंच दिलं पाहिजे. अगदी माझ्या सुद्धा पुस्तकामध्ये स्पेलिंगच्या मिस्टेक झाल्या, त्या माझ्याकडून टायपिंग वाल्याकडून झाल्या. पण त्याचं मला गिल्ट वाटते ना, मला त्याची गिल्ट वाटली पाहिजे. हे माझं आहे, मी देताना माझ्या वाचकांना पूर्णपणे दिलं पाहिजे, व्यवस्थित दिलं पाहिजे. आणि तर आकाश, तर जसं आपण नाही का थोडंसं मागची जर्नी होती कंप्लीट नाही झाली, त्याला कंप्लीट करू. फर्स्ट स्टेप तुम्ही काय डोक्यात असेल ते लिहा. सेकंड स्टेप की 10 पानं असली पुस्तकाची तरी काही हरकत नाही, कोणी काय नियम नाही. थर्ड स्टेप की तुम्ही ते रायटिंग मध्ये आणा. आता त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन रायटर शोधायला लागतील की कोण टाईप करून देईल, नाही का? आता हे टाईप करून झालं, स्वतः केलं तर चालतं नाही का? स्वतः केलं. पण जास्त करून हे हाय प्रोफेशनल लोक त्यांना टाइम नसतो की टाईप करून घेते. टाईप करून घेतलं. आता टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला कोणता म्हणजे माणूस शोधायला लागेल चुका काढण्यासाठी किंवा काय करायला लागेल पुढची चुका काढण्यासाठी? तुम्ही की बाबा ज्याने यापूर्वी ह्या क्षेत्रात काम केलंय, बरं तो चांगला वाचक असला ना तरी चालेल, तो जास्त शिकला याचा असं बी काय नाही विषय. तुम्ही प्रोफेशनल मराठीचे प्राध्यापक असतील त्यांच्याकडून करून घ्या, पण ते विश्वासू पाहिजेत आणि त्यांना सुद्धा त्याचं ज्ञान पाहिजे, त्या भाषेचं ज्ञान पाहिजे, त्यांच्याकडून घ्या. तुम्ही ज्या भाषेमध्ये एक्सपर्ट असतील किंवा त्या भाषेत मधले जे काय चांगले वाचक असतील, कारण जो वाचक काय म्हणतात बरं जे चुका नीट करतात त्यांना प्रूफ रिडिंग तपासणारा मला काय असा स्पेशल शब्द माहित नाही, पण त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. ओके, त्याचा चुका पण त्यातल्या नीट झाल्या. आता हे चुका नीट झालेले ते आपल्याला फॉर्मॅटमध्ये बसवायचं पुस्तकाच्या. त्यासाठी काय प्रोसेस? ते DTP करणारे करून देतात. DTP म्हणजे तुम्हाला ते पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये छापायचंय का मोठ्या स्मरणिकेमध्ये छापायचं, त्या पद्धतीने ते करून देतात. आणि DTPचा अर्थ काय म्हणजे?
DTPचा अर्थ म्हणजे जुळवा व्यवस्थित. जुळवा हा, मग ते त्यांची ते स्वतःच फॉर्मॅटमध्ये हा, करून जुळवून देतात देतात, पूर्ण. हा. आता ते झालं. आता आपल्याकडे PDF फाईल आली नाही का हा. पूर्ण ह्याची. हा. आता ही PDF फाईल आपल्याला फिजिकल पुस्तकात कन्वर्ट करायची. आता कशी कन्वर्ट करणार की आता PDF तर आली, त्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय राहील? PDF झाल्यानंतर जे प्रिंटर्स असतील तुमचे ते त्यांच्या पद्धतीने ते देतात छापून. त्याला काही एका दिवसात सुद्धा आपल्याला ते छापून होतं. छापून PDF एकदा झालं की तुमचं काम त्या ठिकाणी सगळं संपतं. फक्त ते कागद कोणत्या पद्धतीचा वापरायचा आहे किंवा कलर व्यवस्थित ते जुळवून देतात. जुळवून त्यांचे ते स्वतः सजेशन करतात. ते सजेशन करतात किंवा तुम्हाला जर आवश्यक असेल किंवा मला खूपच चांगल्या पद्धतीने छापायचं आहे किंवा हे जास्त काळ टिकलं पाहिजे अशा पद्धतीचा कागद वापरला पाहिजे किंवा त्यामध्ये चित्र असतील तर ते कलरमध्ये आले पाहिजेत असंही काय लोकांचं म्हणणं असतं. त्या पद्धतीनं ते होऊन जातं. तर आकाशने आपल्याला सांगितलंय की एक 10 मिनिटात तुम्ही कसं तुमचं 10 पानाचं पुस्तक प्रकाशित करू शकता स्टेप बाय स्टेप. जेव्हा आकाश तुझं सायकलचं पुस्तक होतं नाही का, जेव्हा तू नाही का ते प्रोसेस करत होता तेव्हा तुला काय काय अडचणी आल्या, लोकांनी कसं तुला फसवलं नाही का, हे पण थोडं एक्सपिरियन्स कर सांग. मला काय लोकांनी असं फसवल्याचा अनुभव नाही, पण लोकांनी सहकार्य केलं त्यावेळेस आहे. मी एका व्यक्तींकडे गेलो, त्यांना म्हणलं मला प्रस्तावना हवी आहे सर, आणि ते काय माझ्या परिचयाचे होते त्यामुळे त्यांनी सगळं संपूर्ण सहकार्य केलं. आणि त्यानंतर प्रिंटिंग सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करून गेलं. पुस्तक त्यावेळेस झालं. फक्त विषय असा झाला की त्यावेळेस हे पुस्तक छापल्यानंतर काय करायचं हे मला अगोदर माहित नव्हतं. हे छापल्यानंतर आपण त्याचं काय केलं पाहिजे. मग त्यावेळेस काळात मग हे विकायची गोष्ट असते. आता हे काय मला माहित नव्हतं की पुस्तक हे विकलं बी पाहिजे. लोक त्यावेळेस मला पैसे देत होते तरी मी घ्यायचो नाही, कारण बाबा मला त्याचा आनंद होता की मी पुस्तक लिहिलंय आणि पुस्तक प्रकाशित केलं ह्याचा जास्त आनंद होता. त्यानंतर मग ज्या काय प्रती गेल्या त्यानंतर बाकीच्या भरपूर गट्टा पडूनच होता. पण हे सुद्धा मी व्यवस्थित अनेक ग्रंथालयांपर्यंत पोहोचवलं, अनेक चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवलं आणि त्यामध्येच हे राहिलो. त्यातून काय अर्थकारणाचा विषय मी घेतला नव्हता पहिल्या वेळेस. हा. आणि आकाश तू कव्हर डिझाईन करताना तुला काय विषय आला? कव्हर डिझाईन करताना मी थोडासा गंडलो त्यावेळेस, कारण कव्हरमध्ये मी जो माझा फोटो दिला, माझा सायकलवरचा फोटो होता. मला वाटलं आता हा फोटो द्यावा म्हणजे आपलं दोन्ही काय, माझा बी फोटो येईल आणि सायकल पण. पण त्यामुळं कव्हरमध्ये लोकांना काय वाटत असतं, म्हणजे वाचकांना किंवा सहज कोणी जरी बघितलं त्यांना काय वाटलं की माझी आत्मकथा आहे का काय, असा गैरसमज लोकांचा निर्माण झाला. हे मी मान्य करतो की माझं त्यावेळेस कव्हर गंडला होता. कदाचित फक्त त्यात सायकलचा फोटो असता तर लोकांना वाटला सायकल विषय काहीतरी, सायकल विषयी. म्हणजे हे गोष्टी विचारण्याच्या मागं नाही का, ह्याच्या मागे एक उद्देश असा होता की जसं मी डिजिटल मार्केटिंगमध्ये काम केलंय तर तिथं कंटेंट रायटिंग असतं, सेल्स असतं, मार्केटिंग असतं आणि ग्राफिक डिझाईन्स असतं की कसे अट्रॅक्टिव्ह ग्राफिक्स बनवता येतात डोळ्यात कायची. तर ह्यामध्ये ना जर तुम्हाला कोणाला पुस्तक लिहायचं असेल नाही का, 10 पानाचं पण प्रकाशित करायचं असेल, खूप मनापासून इच्छा असेल तर आकाश तुमची त्यामध्ये हेल्प करेल. काय असेल ते आकाशचे चार्जेस असतील ते तुम्हाला पेड करून तुम्ही तिथनं आकाशकडनं पुस्तक लिहून घेऊ शकता. आणि अदरवाईज जर तुम्हाला त्याचे ग्राफिक्स और ऑनलाईन कसं सेल करायचं ह्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यासाठी मी आहेच, काय हरकत नाही. कामात वेळ भेटला तर तुम्हाला तिथं सहकार्य करेल, नाही तर दुसरं कोणतरी गाठून देईल. ट्रिपला गेला होता का आकाश तू कधी? मी भरपूर. मला एक आमचा जवळचा मित्र असं म्हणतो की बोंबल फकीर. बोंबल फकीर म्हणजे, आणि एका मैत्रिणीनं आमच्या असं मला एक हे पाठवलं होतं, व्हॉइस नोट पाठवलं, आकाश आढाव बोंबले थिंडतो. मग मी ते ह्याला काय म्हणतात माझ्या फोटोवरती ह्यांच्यावरती एडिट करून स्टेटस टाकलं. ते लोकांना खूप आवडलं. तेव्हापासून काय होतं, काय होतं, कसं होतं? आकाश आढाव बोंबलत हिंडतो. जगामध्ये कोरोना आला काय झालं तरी आकाश आढाव बोंबलत हिंडतो असं निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट केलं. पण ते मी स्वीकार केलं ना. त्यांनी चांगल्या मनाने पाठवलंय, मी सुद्धा ते चांगल्या अर्थाने घेतलं आणि पुढं सुद्धा लोकांमध्ये समज. पण तो पूर्णपणे ते चांगल्याच अर्थाने जाईल ना. मग लोकांना असं वाटतं हे फक्त बोंबलतच हिंडतो का, हा नुसता फिरतो म्हणजे मी काय, मला त्या गोष्टीची आवड. मी पहिल्यांदा पण सांगितलं मला टुरिझम आणि हॉटेल मॅनेजमेंट ह्या 2 क्षेत्रामध्ये त्यावेळेस काम करू वाटत होतं. भले मी त्या क्षेत्रामध्ये गेलो नसेल, माझा काही धंदा नसेल त्या क्षेत्रामध्ये, पण त्या क्षेत्रामध्ये आवड माझी त्यावेळेस निर्माण झाली. त्यामुळे मी, आणि जेवढा आपण प्रवास करतो त्यातून आपल्याला खूप माणसाला शिकायला मिळतं. आणि फक्त नुसता प्रवासच केला तरी काय उपयोग नाही, कारण आपल्याला बाकीचं वास्तविक आयुष्य आत्ता मला कळतं की बाबा फक्त नुसतं हिंडलं पण नाही पाहिजे. या सर्व गोष्टींचा समतोल राखून आपल्याला आपल्या हौसा, आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. आणि त्या पोस्टवर किती लाईक आलते, किती कमेंट आलते ते पण सांग. त्यावेळेस मी ती पोस्ट शेअर केली, भरपूर लाईक्स म्हणा
किंवा शेअर लोकांनी बरंच ते केलं आणि मला रिप्लाय पण खूप चांगले भेटल्यानंतर पण दिले आणि रिप्लाय मला येत असतात त्याच्यावर. तर आकाशने आपल्याला किती चांगल्या भाषेत सांगितलं की तुम्ही जर तुम्हाला कोण निगेटिव्ह ताणे देत असेल टोमणे देत असेल तर ते चांगल्यासाठी सांगतात आणि त्याला तुम्ही पोस्ट बनवा आणि तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा, तुमचे फॉलोअर्स पण वाढतील. तर हे विषय झाला. आता आकाश की आता असं तुला काय वाटते कोणकोणती स्किल आहेत ते कमी वयात मुलांनी शिकले पाहिजेत? मुलांना मी फक्त शोधले पाहिजेत की आपल्यामध्ये काय आहे, मुलांनी शोधलं पाहिजे. आता कलचाचणी नावाच्या वगैरे गोष्टी करतात किंवा ते एक नाही का ते अंगठा दिल्यानंतर ते पोरांच्या ठशावून सुद्धा काहीतरी त्यांना भविष्यवाणी समजतं. सांगतात ते का? भविष्यवाणी नाही, काहीतरी मशीन DMIT काहीतरी नावाचा प्रोग्राम असतो, त्यातून सुद्धा त्यांना समजतं की बाबा हा कुठल्या क्षेत्रात काम करू शकेल. तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. पण आपली आवड कशात आहे जी ज्या वेळेस लोकांना समजेल किंवा मुलांना समजेल त्यावेळेस त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि मला सजेशन द्यायचं झालं तर मी सांगेन की बाबा ज्या गोष्टी मी कच्चा होतो त्या गोष्टी मी सांगणारच ना की बाबा तुम्ही हँडरायटिंग हस्ताक्षर पोरांनीही केलं पाहिजे. पोरांना म्हणजे विद्यार्थ्यांना असं म्हणतो की बाबा त्यांनी सुधारलं पाहिजे की हस्ताक्षर असेल, तुमचा रोजचा अभ्यास असेल ते रोज केलाच पाहिजे. कारण इथून पुढच्या डिजिटल काळात काय होईल नाही, आत्ता तर सिस्टीम चालली आहे ना लिहिण्याची ह्याची, ते सवय सोडली नाही पाहिजे. पुन्हा व्यायाम तर केला पाहिजे, व्यायाम असेल आणि चांगला आहार घेतला पाहिजे जेणेकरून की शरीर आणि मन आणि त्याच्यासाठी बाकीच्या काय तुमच्या गोष्टी असतील. आता मी तर ह्या गोष्टीचा काही नाही, पण तुम्हाला जे काय प्रार्थना असेल, जे तुमच्या माइंडसेटसाठी जी काय तुम्हाला व्यवस्थित असं वाटत असेल तुम्ही ते सुद्धा करू शकता. बरोबर. तर काय झालं होतं आकाश, आपला एक मित्र आहे त्याचं एज खूप कमी आहे, तर तो भयंकर डिप्रेशनमध्ये गेला होता. तर तू काय त्याला सजेस्ट करशील की बाबा त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी? तो डिप्रेशनमध्ये कशामुळे गेला होता त्याचं काय कारण? म्हणजे असं काय कारण, म्हणजे मला काय बोलला नाही असं समज की बाबा एखादा मुलगा नाही का तो डिप्रेशनमध्ये, मग त्याला बाहेर येण्यासाठी तू काय सजेशन देशील किंवा काय म्हणशील? त्याने पहिल्यांदा जी काय रोजचे त्याचे लोक आहेत किंवा जे काय घरचे लोक आहेत जवळचे लोक त्यांच्यापासून काय लांब गेलं पाहिजे, कुठेतरी लांब निसर्गात गेलं पाहिजे. मोबाईल काढून साईडला ठेवला पाहिजे, मोबाईल सोडून ह्या ज्या व्हायब्रेशन सोडून दिल्या पाहिजेत आणि कुठेतरी निसर्गात जाऊन किंवा काय नवीन ठिकाणी गेलं पाहिजे. नव्या लोकांमध्ये हे जे लोक तुझे ओळखीचे आहेत ना त्याच्यापासून खूप लांब जायचं, नवीन लोक जोडायचे, नवीन लोकांचे अनुभव नुसतं जर बघितलं ना तरी असं आदन. आणि त्याला म्हणायचं एखादं चांगल्या हॉस्पिटलमध्ये जा, मोठ्या हॉस्पिटल गज भरलेल्या हॉस्पिटलमध्ये जायचं. मी वैयक्तिक स्वतः गेलो होतो, असं कुणाला माहित नाही, आता विषय निघला म्हणून घेणं देणं नव्हतं. असंच उठलो सकाळच्या 12 जिंती नाकावर गेलो, नाही तसं नाही, मला असं कायच नव्हतं. पण माझं ठरलं होतं की बाबा मला जायचं होतं. नेमकं मी गेलो जिथे नाक्यावर जाऊन उभा राहिलो आणि त्यात एक 4 व्हीलर गाडी आली. माझ्या आयुष्यात असं बऱ्याच वेळा घडलं की मी थांबलो की मला 4 व्हीलर येऊन थांबतात आणि त्याने विचारलं की कुठं, बॉम्बे का पुणे? म्हणलं पुणे. पुण्याला गेलो, पुण्याला गेलो. पुण्यात मध्ये स्टेशनवरती उतरलो. स्टेशनवरती उतरल्यानंतर मग असंच एक कार्यकर्ता भेटला मला आणि नेमकं महत्वाचं, आणि तो आला माझ्यावर बोलला हे काय झालं. मग त्याने आपलं ही उघडलं आणि त्याला बोकासला होता 2-3 ठिकाणी. मला घाललं भीती आणि त्याला बोकासला होता. मग त्याला जायचं होतं ससून हॉस्पिटल. चालतं म्हणलं, मग गेलो त्याच्याबरोबर चालत तिथं ससूनला. आणि मला पण तिथं गेलो, ते काय काढतात ना केस पेपर काढला, त्याच्यासोबत कुठे एक्सरेला जा, इकडं जा. मग त्यावेळेस मी ते सगळं हॉस्पिटल अख्खच्या अख्खं बघून घेतलं आणि त्याचा माझा चांगला प्रभाव पडला की बाबा लोकांना एवढं ही त्रास आहे, टेन्शन आहे, हे आहे, आपण तर चांगलं आहे म्हणलं. काय नाही, भरपूर एनर्जी घेऊन मी तिथून आलो. आनंद आहे. अजून काय आकाश तुझा मजार किस्सा आहे का तुझ्या लाईफ मध्ये, तुला आठवते ह्या किस्स्यामुळे जरा आपली पण थोडं लाईफ चेंज झाली किंवा यादगार आहे बाबा? तसं बरंच काय आता मला काय असं स्पेशल काय आठवत नाही. बरोबर. पण तर आकाश म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये तुला चांगली माणसं पण भेटली असतील गाईड करणारी, बरोबर नाही का? बरोबर, ते माणसं थोड्या वेळात देऊ आपण त्याच्यावर. पण मला आपल्या पुस्तकाचा विषय राहिला होता. ओके, प्रकाशित केलं तू पुस्तक पहिलं तू सायकलचं, नाही का? त्यानंतर तू म्हणलं की आपल्याला त्यावेळेस माहित नव्हतं की बाबा पैसे त्यातनं मिळतात की नाहीत. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर काय नाही, तो तेवढा पुरताचा वेळ असतो. त्यावेळेस मी हवेत होतो, झालं पुस्तक. परत नंतर मला वास्तविक जीवनात यावं लागलं आणि त्यामुळे माझा थोडासा लिखाणात खंड पडला. थोडाफार खंड पडल्याच्या नंतर मग मला जाणीव झाली की आपण कुठं तर चुकतोय. आपल्याला जर एका पुस्तकाने जर चांगलं वाटलं होतं पुस्तक, पुढं आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर मी एक
लिहिण्याचा प्रयत्न केला. का 300-350 पेजेस लिहून झाले होते, पण त्याच्यामध्ये मला त्रुटी दिसली आणि खूप अशी मोठी त्रुटी दिसली. त्याच्यामुळे मी तो प्रोजेक्ट थोडासा बाजूला ठेवला. भविष्यामध्ये मी तो पूर्ण करणार आणि खूप परिपूर्ण करून तो लोकांपर्यंत आणणार. मग त्यानंतर मला आत्ता सांग का प्रेमाच्या काठावर या पुस्तकाचं, बिंदास बिंदास. हा, मग त्यावेळेस मग मला असं वाटलं की मला बाबा ह्या विषयावरती लिहायचं आहे. मग प्रेम हा विषय घेऊन लिहिण्याचं होतं, पण त्यामध्ये आता आपण पिक्चर पण बघतो, हे तोचपणा आहे, त्याच्यात थोडंफार वेगळं पण पाहिजे. त्याच्यासाठी मग आणि मी लिहितो, अनुभवातून पण लिहितो आणि कल्पनेतून माझं एवढं जास्त नसतं, वास्तव जास्त वास्तविक म्हणजे त्याच्यावरती माझं बेस असतो. रायटिंगचं जे हा, स्पेशलिस्ट मग आहे ते ते वास्तविक. आणि ज्या भावना आहेत त्या आतून आल्या पाहिजेत. मग ते हे लिहिण्यासाठी मग मी बरेच प्रयोगसुद्धा केलेत आणि मग लिहायला सुरुवात केली. आणि मला त्यातून एक वेगळा विषय द्यायचा होता की अपूर्ण प्रेम द्यायचं. प्रेमाच्या काठावर हा जो कन्सेप्ट आहे तो मला अपूर्ण पण ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इतर आणि विनोदी अंग असेल किंवा बाकीचे काय अनुभव असतील हे मी देण्याचा प्रयत्न केला. आणि ते लिहिण्यासाठी मग आणि मला थोडंफार अनुभव एक्स्ट्रा वेगळे हवे होते. त्याच्यासाठी मग मी काय घेणं न देणं, लोक आज बऱ्याच वेळा मला विचारतात वकील का झाला, वकील का, तर मी असं सुद्धा आता त्यातलं एक कारण म्हणजे बाबा मी गेलो मोकळं, आता घेतलं होतं ॲडमिशन, लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. वकील होण्यामागं जी काय 2 कारणं होते, म्हटलं बाबा पुस्तकामध्ये सुद्धा काय अजून गोष्टी ह्याच्यामध्ये टाकता येतील. जो काय नायक दाखवायचा असेल तो मी ह्या फील्डमधला दाखवू शकेन ना. मग तो मी दाखवला. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला CIDचा जो प्रोग्राम होता त्याच्यावरती सुद्धा भरपूर त्याचा माझ्यावर व्यक्तिमत्वावर प्रभाव होता. आता म्हणलं काय करता येत नाही आपल्याला, CID जर ऑफिसर तर होण्याची काही इच्छा नव्हती, त्यामुळे म्हणलं काय तर होता येईल. मग वकील झालो तरी त्या क्षेत्राचा म्हणलं अभ्यास आपला वाढवता येईल, त्यामुळे मी आलो या क्षेत्रामध्ये. हे 2 कारण. आणि जी पुस्तक आहे प्रेमाच्या काठावर, हा, त्याचं टायटल थोडं इंटरेस्टिंग वाटतं, प्रेमाच्या काठावर. तर थोडंसं तू रिव्हील कर की नक्की काय काय विषय प्रेमाच्या काठावर, म्हणजे काय नाव, टायटल म्हणजे मी नीरा उजवा कालव्यामध्ये रोज सकाळच्या पारी पोहायला जायचो ना, म्हणजे अजून सुद्धा जातो, पाणी असेल तेव्हा. आणि त्यावेळेस मला ते टायटल मी ठरवलं होतं. टायटल असं म्हणलं कारण आज एकतर कव्हर आणि टायटल या 2 गोष्टी ज्यावेळेस मार्केटमध्ये लोक पुस्तक विकत घेतात त्यावेळेस विचार करतात. त्यामुळे मी या 2 गोष्टीवर आणि कव्हरची जी मला जो काय वाक्य आहे आता मी वापरलं की पुस्तकाचं कव्हर खूप हे करतो, काय म्हणतात त्याला, अट्रॅक्ट हे करतो. ही गोष्ट मला प्रथमेशनीच सांगितली होती, त्याबद्दल मी आता आभार मानतो. आणि त्यावेळेस मी पोहायला ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस मग निम्यातनं कधी माघारायचो, कधी मी आरपार करायचो आणि कधी मी ते पोहताना मला ते सुचलं की बाबा हे आपण ह्याचा कन्सेप्ट ह्या बोलती फिरवू शकतो का. मग त्या पद्धतीनं मग ते मी केलं. ते विषय केला. दुनियामध्ये नाही का आता बरेच लोक बघितले असतात, तर तुला कधी अशी फसवडी लोक भेटल्यात का की बाबा आपल्या स्टार्टिंगला समजत नाही की बाबा आपल्याला वाटतं माणूस चांगला आहे, बरोबर नाही का. हे ह्यासाठी विचारतोय कारण की ही छोटी पोरं आहेत ना, त्यांना ह्यांच्या आईवडिलांना एक्सपिरियन्स देत नाही दुनियादारीचा की बाबा काय केलं पाहिजे, कशा लोकांपासून राहिलं पाहिजे. तर आपल्या प्रॉडक्टचा उद्देशच ही आहे की ते आपल्या एक्सपिरियन्समध्ये शिकतील, त्यांना समजेल किंवा तुझ्या एक्सपिरियन्समध्ये समजेल. तर ती फसवडी लोक आहेत ना, त्यांच्यासोबत तो पाला पडला असेल, बरोबर. तर काय किस्सा झाला आणि कसं तुला फसवलं आणि त्या मागच्या स्टोरी पण सांग. आणि त्यामधनं नाही का काय लर्निंग घेतली तू आणि लोकांना काय सांगणार की बाबा असं तुम्ही हे करा. मला असं फसवणारे लोक भेटले नाहीत म्हणण्यापेक्षा मी ते दुर्लक्षित केलं, त्यामुळे मी या गोष्टीवरती बोलण्यासारखं माझ्याकडे काय नाही. कारण मी आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट घेतो, भेटलेला माणूस जो असेल त्याच्यामधला फक्त एक चांगला गुण मी घेतो की जे जर जास्त चांगले गुण असेल चांगले गुण घ्यायचे, वाईट गुण मी सोडूनच देतो. त्यामुळे ह्या असल्या गोष्टीकडे मी बघतच नाही की बाबा ह्याने आपल्या ह्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, कोणामुळे झाला, एखाद्या व्यक्तीने पैसे घेतले, तुझं काम केलं नाही, तुला सांगावलं, बरोबर, असं झालंय. हा, बऱ्याच वेळा झालेल्या त्या गोष्टी मी ह्या पुस्तकामध्ये पण मांडलेल्या आहेत. एक प्रसंग म्हणजे त्यातून जनजागृती व्हावी म्हणून मांडलेलं आहेत. आता झाले बऱ्यापैकी. किस्सा तुला आठवत असत? किस्सा नाव वगैरे नाही घेण्याचा विषय पण आहे, पण आहे पैशाचं काय तो मी सोडून दिलेला भाग आहे, तो काय नाही बोललं तर चालेल. तो विषय कट करू. आता वकिलीच्या फील्ड मध्ये आल्यानंतर नाही का त्याचे तुझे एक्सपिरियन्स सांग की बाबा समजा एखाद्याला वकील बनायचंय तर त्याला हेल्प होऊ शकते, बेसिक अनुभव. ह्याच्यामध्ये मला एक सांगायचं म्हणजे की वकिली क्षेत्रात ज्यावेळेस मला येऊ वाटलं होतं, मग मी असं सहज एकाला विचारलं की बाबा काय केलं पाहिजे. त्याने मला लय बोले मोठं सांगितलं, म्हणला की
तुम्ही येऊच नका. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की त्याच्या क्षेत्रामध्ये कोणी आलं नाही पाहिजे. आणि जर वकिली क्षेत्रात यायचं असेल तर तुमच्या जर जवळचं कोण असेल तुम्हाला सहकार्य करणार असेल तर ठीक, नाहीतर स्वतःलाच आपल्याला घासावे लागणार आहे, स्वतःच्या ह्याच्यावरतीच यावं लागणार आहे. कारण कोण सहकार्य करेल ह्याची गॅरंटी नसते, कारण त्याचा धंदा कमी होणार आहे. तुम्ही परत त्याचा कॉम्पिटिशनला आले, लोक तुम्हाला तोपर्यंतच मोठे करतात किंवा तोपर्यंत सहन करू शकतात किंवा सांभाळून घेऊ शकता जोपर्यंत तुम्ही त्याच्या हाताजवळ कमरेपर्यंत आहे किंवा हातापर्यंत आहे. एकदा जर तुम्ही त्याच्या पुढे जाणार असेल तर ते त्यांना सहन होणार नाही. कुठलं क्षेत्र असो, आपण आपली तयारी करायची, आपण आपल्याला असं बनवायचं की बाबा आपण मोठं झालो तर शेट्ट त्याचं काय घेणं देणं राहिलं नाही पाहिजे, कोण आपल्याला नाडला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. आणि तू 2 गोष्टी सांगित होता. पहिली गोष्ट काय सांगितली होती नाही का, तुला फिरायला खूप आवडतं, तुला ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि फूड इंडस्ट्री हे दोन्ही गोष्टी आवडतात. तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं तर आपण बघितलं, पण फूड इंडस्ट्री राहिली होती नाही. ते आता भविष्यात जर मला काय जमलंच तर नाही, म्हणजे प्रश्न विचारायला राहिला. फूडमध्ये विषय असा आहे, मला जाणून घ्यायचं होतं की तू म्हणजे फूडमध्ये तुला काय आवडतं, जेवायला आवडतं का, नक्की काय आवडतं काय फूडमध्ये? मग मला असं काय वाटायचं माहिती आहे का, म्हणजे आता त्या काळात माझ्याकडे ते मी कागद पण दाखवू शकतो. त्या काळात मी कन्सेप्ट अशा करायचो की जुन्या पद्धतीचं जेवण, म्हणजे आता जे काय लोक बनवतात ना हे किल्ला बिल्ला वगैरे असं, ह्या कन्सेप्ट मला त्यावेळेस सुचायचा की अशा पद्धतीनं आपण जर केलं तर की लोकांना आता काय वाटतं की घरी खाणार काय गॅसवरचं, मग त्यांना बाहेर चुलीवरचं आवडतं, चुलीवरचं वगैरे अशा गोष्टी. म्हणजे एखादा वेळ स्पेशल हॉल बनवायचा, मग त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीप्रमाणे जेवण बनवायचं, बैठक असेल, ह्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत मार्केटमध्ये. त्याच्यामुळं मला आता त्याचा आनंद वाटतो की बाबा ह्या गोष्टी करण्याचं आपण स्वप्न बघितलं होतं, हे लोकांच्या पद्धतीने होत्यात, आपण त्याच्यामध्ये केलं नाही केलं काय फरक पडत नाही. पण आकाश, तू म्हणजे व्हेज का नॉन व्हेज खातो? मला काय चालतं, मुळामध्ये माझं व्यक्तिमत्व असं आहे की मी बंधनापासून लांब राहतो. मला असं बंधन कुठल्या क्षेत्रात कशाचं बंधनच पाळायचं नाही जास्त करून. जर आपण बंधनात अडकलो तर ते आपण ते एक गुलामा पद्धतीचं आपलं ते मानसिक व्यक्तिमत्व बनत जातं. त्यामुळे आपलं बिनधास्त राहायचं, जे आपल्याला आवश्यक आहे की बाबा ह्याच्यामध्ये आपलं जायचं, हॉटेलमध्ये गेलो हेच खायचं ते खायचं, त्याचं नाही काय कधी बंधन नाही की बाबा ह्या दिवशी हेच खायचं नाही, त्या दिवशी तेच खायचं नाही. मग ते शिजवतेच कशाला मग तुम्ही त्या दिवशी. जर समजा तुम्हाला एखादा वार पाळायचंच असेल तर अख्ख्या देशातच पाळला पाहिजे. जर नाही पाळत तर मग काय त्याचा अर्थ नाही. काय अर्थ नाही, बरोबर. म्हणजे आता हॉटेलमध्ये तू जेवला असशील बऱ्याच ठिकाणी, तर तुला कशा पद्धतीचं जेवण आवडतं? क्वालिटी जेवणाचा विषय म्हणजे कसं काय जे असेल ते असेल ह्यासाठी विचारतोय की लोक आहेत का नाही तुला बघणार आहेत, ते तुला बघणार आता त्यांना हॉटेलला हवीत, मग काय नाही का, ते तुला जज करणार, तुला कशा पद्धतीचं आवडतं. जर त्यांना तसं आवडत असेल तर ते तुझं पुढं तू जे हॉटेल सजेस्ट करशील तिथं जाणार आहेत. जेवणावर मला फक्त एवढंच आठवतं की जेवढं आपल्या पोट भरेल तेवढंच खाल्लं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही काय खाल्लं पाहिजे. मग तुमचा कुठलाही पदार्थ असो मोजकच घ्यायचं. नॉनव्हेज मध्ये तुला कसं आवडतं नॉनव्हेज, किंवा असं मसाल्याचं रस्सा, पातळ, सुक्क, का चुलीवरचं गॅसवरचं? तो विषयच नाही, चुलीवरचं गॅसवरचं हे ह्या लोकांचं काय म्हणतात त्याला, ते आता माझा चांगला शब्द होता लक्षात पण तो काय आता नाही गेला, विसरू गेला. हे हाऊस असते लोकांना की बाबा चुलीवरचं जेवायचं का गॅसवरचं जेवायचं, हे काय म्हणतात. त्याच्यामुळे ते हॉटेलवाल्यांनी ते ओळखलं त्या पद्धतीनं केलं. आता मला जर हॉटेलमध्ये जर जेवायचं झालं तर मी जेवतो कधीतरी आपलं हाऊस म्हणून, किंवा आपल्या मित्रांसोबत गेलो किंवा अजून फॅमिली सोबत गेलो तर तेवढं खायचं. किंवा लयच सारखं हॉटेलमध्ये जाणं पण काय बरोबर वाटत नाही, कारण आणि त्या गोष्टी शरीराला जर तुमच्या जास्त अपायकारक असतील तर सारखं जेवणं पण ते चुकीचं आहे. आपल्या शरीराची जेवढी काय मागणी आहे तेवढीच पूर्ण करणे एवढंच माझं तर असतं. बरोबर. आणि आता फलटणमध्ये तू बऱ्याच हॉटेलला जेवला असतील इकडे तिकडे ढाब्यांवर, नाही मोस्ट ऑफली आपल्या इथे पोर ढाब्यावर जेवतात. बरोबर आहे. तर तुला असे कोणते ढाबे तू फलटणच्या पोरांना सांगशील की बाबा तिथं जाऊन आवर्जून जेवा तुम्ही? फलटणमध्ये म्हटलं तर मी भरपूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी जेवलोय लहानपणापासून आतापर्यंत. तुला जे आवडलेली आता 2024 मध्ये बाबा आपलं महाराजा हॉटेल आहे, पुन्हा त्याच हायवेला पुढे गेल्यानंतर एक त्या जॅक्सनच्या शेजारी श्रीराम म्हणून आहे, त्या ठिकाणी चांगले जेवण मिळतं. किंवा आपलं शिवम म्हणून पण आहे आपलं, शिवम म्हणून पण मच्छी वगैरे चांगलं मिळतं, जेवण व्यवस्थित. आम्ही तिथं पण जेवलो. आणि चामुंडा म्हणून पण आहे त्या रोडला, चामुंडा खानावळ त्या मॅडम अगोदर वाटार
साईडला होत्या. बरोबर. त्यानंतर त्यांनी ते आमच्या खुंटे रोडला पण सुरू केलं होतं. पहिलं खुंटे रोडलाच होतं मला हा वाटतं. खुंट्या रोडला तो सुरू केलं होतं. आणि चांगलं, आणि त्यांचं ते काय घरगुती जेवण असतं ते चांगल्या पद्धतीनं असतं त्यांचं. नाही अरे मग हे तुला असं ह्यासाठी काय विचारतोय माहित असतं की- मला कुठं काय, हा. फक्त विषय निघाला की मग मला समजतं. ह्यासाठी विचारतो कारण ते रील बनवतो ना आपण, हा तर त्या रीलमध्ये लोक त्यांना ते नॉलेज नाही ऐकायचं, मग ती व्हायरल कंटेंट बघतात, हा मग त्यात प्रमोशन होतं आपलं, बरोबर आहे. आणि मग ती ब्रॉडकास्ट पण येतात बघायला, हा. इंटरेस्टिंग. त्यामुळे आता लॉमध्ये परत एंट्री मारू आपण नाही का तुझ्या हा. ह्याच्यामध्ये. तर जसं तू सांगितलं की लॉमध्ये भरपूर लोक फसवतात हा. किंवा येऊन देत नाही त्या फील्डमध्ये बरोबर. असं. आता तुझा काय अनुभव आहे की बाबा ज्यावेळेस तू आता नाही का तू लॉ हा. कम्प्लीट झालं बरोबर. त्यानंतर लॉ कम्प्लीट झाल्यानंतर पण मला त्याच्यामध्ये असं सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही की बाबा LLB झाल्यानंतर की काहीतरी म्हणलं राहिलंय. मग त्याच्यामुळं मग माझी मस्ती मी पुढं LLMला ॲडमिशन घेतलं किंवा मास्टरची डिग्री पाहिजे. मग मास्टरच्या डिग्रीसाठी मग मी घेतलं ॲडमिशन. मी विषय म्हणजे त्यावेळेस मला ॲडमिशन भेटलं त्याचा आनंद आहे, बाकीच्यांना नाही भेटलं त्याचा जास्त आनंद आहे. असं त्या काय गोष्टी असतील. आणि मग त्यात माझी अजून 2-2.5 वर्ष जाणार होते. आणि ह्या 2-2.5 वर्ष जी काय महत्त्वाची माझी आहेत या काळात माझी खूप धावपळ झाली. म्हणजे खरं सांगायचं तर पूर्णपणे, आणि लोकांना माहीत नसतं हे. लोकांना वाटतं ह्यो हसतोय खेळतोय बिंदास्त राहतोय बोंबलं थिंडतोय किंवा इतर काय गोष्टी. पण ह्या LLMच्या ह्या ज्या पिरियडमध्ये मग माझं अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, कुटुंबाकडे लक्ष द्यायचं, का वकिलीकडे लक्ष द्यायचं, किंवा इतर काय जे काय माझ्या आवडीनिवडी असतील, फिरणं असेल, वाचन असेल, हे सगळं असेल, ह्या सर्व म्हणजे माझा भरपूर हे झाला. पण मी ते बॅलन्सिंग लाईफमधून यातून आलो आहे पुढं. आणि मी पुढं माझ्या ते शरीराला मनाला ते सवय झालेली आहे की बाबा काय जरी प्रसंग आला कसा जरी आला तर त्यातून आपण पुढं जाणार आहे. एकतर ते प्रसंग तर संपणार किंवा कधी तर कधीतरी आपण पण संपणार, ही गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे. आणि मी 2021मध्ये विपश्यना सुद्धा केलेले आहे. त्यामुळे हा ते विपश्यना तुझा अनुभव सांग मला. लय लोकांना म्हणजे बरोबर. ज्याची इच्छा आहे त्यांनी हा. रजिस्टर केलेलं आहे बरोबर. पण त्याचं जाणं होय नाही. तुझा अनुभव सांग म्हणजे कदाचित मोटिवेट होऊन जाते. विपश्यनाचा करायचे होते मला स्वतः शोध. मला विपश्यना करण्यामागं फक्त मला एकच कारण होतं की बाबा मला असं वाटत होतं की बाबा ज्यावेळेस माझी आई आहे असे तिचं जर, मग मला असं वाटायचं की बाबा मला माझ्या आईच्या अगोदर मरण यावं. कारण मला जर आई जर माझ्या अगोदर गेली तर ते मला दुःख मला सहन होणार नाही. बरं. मग ह्या म्हणजे पुढच्या भविष्याची तयारी. त्यामुळं मग मी शोध घेतला की बाबा काय केलं पाहिजे. मग मला असा मार्ग पडला सापडला की आपले राजेंद्र आयवळे सर म्हणून माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं. याशिवाय मी दत्ता कोहिनकरांच्या पुस्तकामध्ये पण याविषयी वाचलं होतं. त्यामुळे त्यांनी मला सहकार्य केलं की सांगितलं अशा अशा पद्धतीने हे करा. आणि मग मी रजिस्टर केलं. मला 3 महिन्यानंतरची तारीख मिळाली. आणि त्या 3 महिन्यानंतरची तारीख मिळाली. नेमकं ते कोरोना काळ त्यावेळेस संपत आलता. त्याच्यासाठी विपश्यनाला जाण्यासाठी मला ते कोविशिल्ड ज्या काही लसी आहेत त्या बी मला घ्याव्या लागल्या. नाहीतर मी कधी शेट्ट घेतल्या नसत्या आयुष्यात. पण ते मला घ्याव्या लागल्या. पण मी घेतल्या, पण गेलो तिकडे. आणि भरपूर 10 दिवसात 11 दिवसात भरपूर खूप चांगलं परिवर्तन घडलं. आणि म्हणजे आता समजा विपश्यना तू एंट्री केली तर काय काय घेतलं त्यांनी, काय काय प्रोसेस असते थोडं त्या ठिकाणी गेलं त्यावेळेस कोरोना होता. त्यामुळे त्यांनी टेस्ट वगैरे घेतल्या, त्या निगेटिव्ह आल्या. त्यानंतर जे काय तुमचं सामान असेल सर्व सामान, फक्त कपडे आपल्याला आतमध्ये नेण्याची परवानगी आहे. आणि बाकी इतर काही नाही. लिखाणाचं सुद्धा साहित्य नाही किंवा अजून कोणतं, कपडे, टूथब्रश आणि साबण वगैरे या ज्या गोष्टी. हा बाकी काहीच आणि नाही. विपश्यनाला काय एंट्रीला फी पैसे द्यायला लागतात? नाही, कसलंच पैसे नाहीत. आणि किती दिवसाची विपश्यना असते? 10 दिवसाचं असतं शिबिर जास्त करून. 10 दिवसाची. हा, 10 दिवसामध्ये खाणं 10 पिणं दिवसाचं असतं. त्याच्यानंतर भविष्यात पुढं ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या वेळेस जाल त्यावेळेस ते वाढीव दिवस असतात 20 दिवस. ते काय असं वेगळा विषय. पण ते सुरुवातीला तरी मिनिमम 10 दिवसात जर ज्यावेळेस आपण करतो ते फायदेशीर आहे. आणि जेवण खाणं असतं ते हा, त्यांचं? जेवण एकदम पौष्टिक. आणि सकाळी पहाटे 4 वाजल्यापासूनच त्यांचं ते शेड्यूल सुरू होतं. हो हो. सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारी 11:30 वाजता जेवण, आणि संध्याकाळी 5 वाजता अत्यंत छोटासा अल्पोपहार. तरीसुद्धा तुम्हाला रात्री भूक लागणार नाही किंवा काय नाही. तुमचं आपलं शरीर व्यवस्थित म्हणजे एनर्जी राहणार. एनर्जी राहणार. आणि जेवणामध्ये काय काय सर सांगणार रुटीन? जेवणामध्ये अत्यंत साधं जेवण असतं. त्यामध्ये सलाड असतं, कुठं बीट, काकडी नाही, काय म्हणतात, मुळा, असे पदार्थ असतात. आणि एक पातळ भाजी, भात असतो, एवढंच जास्त. आणि संध्याकाळी संध्याकाळी फक्त लाह्या वगैरे आम्हाला देत होते. आणि एक केळं किंवा सफरचंदाची फोड वगैरे असेच. म्हणजे असं अनलिमिटेड असायचं का लिमिटेड असायचं? अनलिमिटेड.
पण त्या वातावरणात आपण एवढं काय म्हणतात त्याला, खाण्यासाठी जगतच नाही. जगण्यासाठी जेवढं खायचं असतं तेवढंच आपण तिथं खातो. बरोबर. झोपण्याची सोय कशी होती तिथं तुमच्या राहण्याची? झोपण्याची सोय म्हणजे प्रत्येकाला सेपरेट, जेवढं साधक त्या ठिकाणी येतात प्रत्येकाला एक चांगलं आणि खूप असं म्हणू नये, पण की बाबा हॉटेलमध्ये जशी सोय असते इतकं चांगलं व्यवस्थित. फक्त त्या ठिकाणी आपण ज्या वेळेस जातो की खूप ACचं हवा तसं नाही. तुम्हाला जे आवश्यक शरीराला आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्व चांगल्या सुविधा आहेत. एकदम भारी. टॉयलेट खूप पाहिजे तुम्हाला. इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिश, देशी सगळं व्यवस्थित. आणि तू कुठे गेलो होतो विपश्यना? मी मरकळला, पुणे जिल्हा. आणि त्या ठिकाणी आणि पाणी सुद्धा आंघोळीला गरम पाणी भरपूर, खूप चांगल्या सुविधा. चांगली सोय. खूप. आणि 1 रुपया घेत नाही, फ्री मध्ये नाही. आणि बरेच लोकांचं म्हणजे मनात असं असतं की नाही का विपश्यना म्हणजे तिथं दंतक्रिया चालते किंवा जादूटोणा शिकवतात. नाही, तशा गोष्टीच नाहीत. असं कुठलीही गोष्ट नाही त्या ठिकाणी. फक्त ते आपल्याला जाणीव करून देतात की आपल्या आतमध्ये काय आहे आपण, आणि आपल्या श्वासावरतीच सर्व काय ते अवलंबून असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वतःची जाणीव होते त्यावेळेस नक्कीच मला तर वाटतं की सर्वांना चांगलंच भविष्यामध्ये, की एक वास्तवाची पण जाणीव होते आणि आपल्या शरीर आपण कशासाठी जन्माला आलो आणि आपल्याला काय आहे हे जे काय परिस्थिती आहे सर्व समजतं. आणि आता विपश्यनामध्ये ज्यावेळेस तू शिबिरमधनं बाहेर पडला तेव्हा तुझा अनुभव कसा होता? विपश्यनेतून मी ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस मला असं नको वाटत होतं माणसात जायला सुरुवातीला. की गर्दीत गेलो की मला असं टोचल्यागत व्हायचं. आणि त्या काय म्हणजे चांगलं म्हणा किंवा, पण एकांत थोडासा मला आवडायला लागला. आणि जास्त काळ एकांतात. आणि त्यानंतर ज्यावेळेस समाजात आलो त्यावेळेस पण नक्कीच चांगला बदल झाला. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्या ठिकाणी शिकलो की स्वीकारण्याची जी काय असते ना गोष्ट, वृत्ती मी शिकलो. ॲक्सेप्ट. तो आपल्या जीवनामध्ये दुःख आहे ते सुद्धा ॲक्सेप्ट करायचा, आनंद आहे आणि हे सर्व संपून जाणार आहे. ही गोष्ट चांगला असो वाईट असो काय जरी असलं तर हे काय कायमस्वरूपी नाही, संपणार आहे. स्वीकार करा. जे काय तुम्हाला देव देते ते पण स्वीकार करा. दुःख, जे काय आपल्याला सर्व स्वीकार करायचं आणि हे चालत राहणार आहे. आपण गेल्यानंतर पण हे जग राहणार आहे. त्यामुळे तुला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही पैशांत बाहेर आला तेव्हा तुला ह्या रिअल लाईफ मध्ये खूप फायदा झाला, बेनिफिट फायदा झालाच बऱ्यापैकी. फायदा बी झाला, तोटा झाला असेल पण तो असून द्या, तो सुद्धा मला स्वीकार आहे. तोटा झालाय का म्हणजे खरं मध्ये? हा, थोडाफार एवढा तेवढा. विपश्यना म्हणजे आपण जास्त चांगलं झालो ना, त्याचा पण तोटा होऊ शकतो ना. जास्त चांगलं चांगलं झालं किंवा जास्त ज्ञान झाल्याचं आहे मला. कारण बघ माझ्या आसपासचे किंवा जे काय माझ्या रिलेटेड लोक आहेत त्याला नाही आवडत की बाबा मी जास्त शहाणा झालेलो, असं होतं ना. ते आहे, ते रिलेटिव्हला प्रगती बघवत नाही असेल ते प्रत्येकाचं असं म्हणतात लोक सगळेजण म्हणतात. नाही पण आहेत माझे रिलेटिव्ह आहेत, सगळे चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. दुश्मन नाही. रिलेटिव्ह वर कधी टॉपिक निघला नाही बरं का, कधी कुठल्या प्रोडक्ट रिलेटिव्हचे नाही किस्से वगैरे. असा माणूस बघितला पाहिजे त्यासाठी आकाश, की ज्याच्यावर रिलेटिव्ह मारा केलाय. आणि आकाश तुझे म्हणजे आता जीवनात बरं का आपली ह्या एजनुसार तुझे कोण लाईफमध्ये सहकारी राहिलेत का, गुरु राहिलेत का, म्हणजे स्पेशली गुरु किंवा त्यांनी तुला बऱ्याच गोष्टी शिकवल्या का, तू त्यांच्याकडनं शिकला? मीच सध्या जरी म्हणायचं भरपूर लोकांकडून मी शिकलोय. म्हणजे तरी 2-3 जणांचं नाव घेऊ शकतो का जिवंत? असं जिवंत बरेच लोक आहेत तसे. आता गुरु म्हणायचं तर असं नाही स्पेशल मी काय कोणाचं नाव घेऊ इच्छित नव्हतं, तरी सुद्धा 2-4 नावं जर सांगायचं झालं तर नाव घेतो. ते नाव काय तर आपल्याला काय पैसे पडत नाहीत नाव घ्यायला. तर मी ताराचंद्र आवळे सरांकडून खूप काही जास्त शिकलेलो आहे. आणि त्यावेळेस सुरुवातीला साहित्याच्या पिरियडमध्ये त्यांच्याबरोबर राहून किंवा त्यांच्यासोबत इतर सामाजिक उपक्रमांमध्ये ते शिक्षक असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या घरी जर काय कार्यक्रम असला तर ते मला घेऊन जायचे. त्यातून मी खूप काय शिकत गेलो. अगदी जागरण गोंधळ वगैरे ह्या गोष्टी त्यांच्याकडून, ते माझे एक गुरुपद म्हणून त्यांच्याकडून शिकलो. त्यानंतर प्राध्यापक रमेश आडावसर हे जे पत्रकारितेमध्ये आहेत आणि त्यांनी मला लहानपणापासून इतकं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. एक व्यवहार ज्ञान मी त्यांच्याकडून सुद्धा खूप काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून पण शिकलो. यानंतर आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा माझे बरेच असे मित्र आहेत त्यांच्याकडून मी शिकतो. आमचं जयवंत काकडे नावाचं फायनान्समधील मित्र आहेत त्यांच्याकडून पण बरंच काय शिकलो मी. एकदम चांगले विचार असतील. आमचे सचिन गोसावी सर आहेत
त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी मी शिकलो की बाबा का शिकलो त्यांच्याकडून, कारण त्यांनी यापूर्वी ज्या गोष्टी मी आत्ता करतो कदाचित त्यांनी यापूर्वी ह्या गोष्टीतून गेलेल्या असतील, त्यातून मला असा फायदा मिळत गेला. आमचे अविनाश चव्हाण म्हणून एक बँकिंगमधले आहेत, त्यांच्याकडून पण बरंच काय असं शिकाय मिळलं की कमी काळामध्ये की त्यांनी खूप चांगलं बँकिंगमध्ये चांगलं करिअर केलं. आणि शिवाय ते सातत्याने प्रेमावरती लिहितात किंवा विरहावरती लिहितात, पण ते सातत्याने लिहितात. असे लिखाणात पण असतील माणसं, इकडे सुद्धा माणसं असतील. त्यानंतर मी अनेक लोकांकडून शिकत असतो, प्रत्येकाकडूनच शिकतो असं म्हटलं तरी चालेल. ओके, एवढेच नाव घेऊ शकतो मी. बरोबर. असे कोण आहे का एक दोन व्यक्ती की तुझी इच्छा आहे किंवा त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये यावं की त्यांनी विचार व्यक्त केले पाहिजे की तुला त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहे? मी नंतर तुला वैयक्तिक कळवेन की ह्या लोकांकडून आलं पाहिजे ह्यामध्ये. मला वाटतं ते मित्र वगैरे असतात. हो नक्कीच, मी कोणाला पण जे ठीक आहे, तो वाटू टॉपिक शकतो. आपण हे करू स्किप करू शकतो, काय विषय नाही. आता आकाश, हे तुला एक प्रश्न विचारतो हां की कसं लोकांना इग्नोर केलं पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांना जमत नाही लोकांना इग्नोर करायला. जसं कॉलेज लाईफला पण पोरांना नाही का समजत नाही, ते उलट बिचारे ऐकून घेत असते सगळं. आता माझा स्वभाव असा आहे की मी ऐकून घेतो. मी चांगला रसिक आहे. एका ठिकाणी एका मोठ्या कार्यक्रमामध्ये मी असं हे वाक्य वापरलं होतं की मी खूप चांगला रसिक आहे. ते त्या सरांना खूप आवडलं होतं. ते म्हटले की स्वतःला रसिक म्हणणं सुद्धा खूप मोठेपण असतं. रसिक म्हणजे काय? रसिक म्हणजे एखाद्या गोष्टीचं आवड असणं. आवड असणारा व्यक्ती. मग त्यामुळे मी बाबा येडा जरी आला तरी आपण त्याच्याकडून ऐकून घेत असतो की बाबा त्याचं म्हणणं काय असेल. मग ते आमचं काही संवेदनशील मन असतं, एक लेखक म्हटलं की मग ते जाणून घ्यायचं असतं. पण आत्ता विषय असतो की अवघड पडतं की बाबा एखाद्या व्यक्तीला आपल्याला टाळायचंच आहे, की मग ते टाळता आलं पाहिजे की बाबा ह्याचं आपल्याला ऐकूनच घ्यायचं नाही. त्याला फक्त आपण तू स्पष्ट सांगायचं की बाबा मी कामात आहे, आपण नंतर बोलू. किंवा जर फोनवरती जर आला असेल तर त्याला सांगायचं की बाबा आपण या वेळेला तुम्ही मला फोन करा, आता मी माझं हे चालू आहे. लोकांना असं किंवा आपण डायरेक्ट स्पष्टपणे सांगायचं की बाबा मला तुझे हे गुण आवडत नाहीत किंवा मला तुझ्या स्वभावातले हे पटत नाही किंवा तू मला असं बोललेलं आवडत नाही. ते विषय कालच मला एक व्यक्ती म्हणला एकाव्या म्हणजे असं तो हेच म्हणलं. त्याला म्हणलं थांब 2 मिनिटं. त्याला सांगितलं स्पष्ट माझं नाव ॲडव्होकेट आकाश आढाव आहे, मला असं बोललेलं चालणार आहे, कारण मला काव्या म्हणण्याचा अधिकार मी माझ्या जवळच्याच मित्रांना देणार ना, तुम्हाला नाही देऊ शकत बाकीच्यांना. असा विषय असतो. मग त्याला सांगितलं आला का वटणं परत असं मी मगाशी सांगितलं ना. असे खूप लोक आता असे आहेत की माझ्या पुढेच थांबत नाही, ते घाबरतात की बाबा ह्याने काहीतरी हे बोलून जाईल. आणि आता लोकांना समजलं की हा लय बोलतो, कारण लोक मला म्हणायचे हा लय शांत असतो. आता लोकांना समजलं की हा लयच बोलतो. बोललं पाहिजे. आणि तुझ्या हौस बोलायला सुरुवात आणि मला हा स्वभाव गुण माझा पहिल्यापासूनच माहित आहे, त्यामुळे मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण लोकांनाच ती सही नाही, तेच येते ती मग आणि म्हणतात उड घे मारून असा विषय असतो. बरोबर. पण तुला असा फायदा झाला का त्याचा ओपनली बोलण्याचा? भरपूर फायदा होतो. कारण त्यामुळे कळतं ना की आपलं कोण आहे, बाहेरचं कोण आहे, कोण कशासाठी आहे. जर बाबा एखाद्याला आपण बोललो तर माझी सुद्धा अशी ही असते, मनस्थिती असते की मी बाबा माझं चुकलं तर मान्य करतो. पण समोरच्याला जर मी एखाद्याला काय बोललो आणि जर त्याला माझ्या सोबत राहायचं असेल पुढच्या काळात तर तो नमतं घेईलच ना. एखाद्याला तर गेला तर चांगलंच आहे ना. त्याच्यामुळं आणि लिमिटेडच राहिलं पाहिजे. माझी जेवढा काय सर्कल असेल तेवढ्या सर्कलमध्ये मी आनंदी आहेच ना. मला नवीन जोडायचं लोक कशासाठी जोडतात? स्वतःच्या फायद्यासाठी. मला शेट्ट कोणाचा काय फायदा नाही. त्या मलाच माझं जे काय करिअर जरी करायचं म्हणलं तर मला माझ्या कष्टाने करावं लागेल ना. की बाबा दुसरा कोण आणून देणार नाही किंवा दुसऱ्याने माझ्यासाठी करावं असं माझी काय अपेक्षा नसते. जे काय आपलं आहे. म्हणजे आता तू बोलवण्यासाठी तू बिंदास झोकतो, म्हणजे काय कोणाचे नियम नाही, अटी नाही, काय नाही, सिद्धांत वगैरे काय. या ठिकाणी फक्त मी स्वतः म्हणायचं झालं तर माझा एकच गुरु आहे, ॲडव्होकेट आकाश शिवाजी आढाव. आणि जो काय माझं असेल ते मी बिनधास्तपणे जगतो. मला जे काय आयुष्यात करायचंय ते मी करत आलो. आणि या ठिकाणी विषय निघाला की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, की मी ज्या काय गोष्टी ठरवलेल्या म्हणजे भले मला थोड्याशा उशिराने मिळल्या असतील पण त्या मी मिळवल्यात आणि ते मला मिळल्या. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे का ना, आता हे टॉप म्हणजे तुला विश्वास आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन वर? विश्वास आहे. त्याचा विश्वास तो टॉपिक जरी तो नाव जरी काढून टाकलं तरी आपण ठरवलेल्या गोष्टी मी कशा पद्धतीने मिळवत ते मी सांगू शकतो तुला. नाही उलट लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे. आणि
त्यांनीच आमची म्हणजे जिंदगी चेंज हा, केलेली बरोबर. सांगायचं म्हणलं तर. हा. आणि बरेच माझे मित्र आहेत, हा. त्यांना पण मी रिकमेंड केलं होतं, त्यांनीच हा. त्यांची जिंदगी म्हणजे हे काम करतं खरं सांगायचं बरोबर आहे. म्हणजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन झालं, सिक्रेट हा किताब पुस्तक आहे रोंदा ब्रायनचं, रोंडा तर सिक्रेट वाचलंय का? हो पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड येते. नक्कीच. हो. हे काम करायचं, पण ह्याच्यावर आहे ना आपण एक दिवशी सेपरेट 1 तासाची व्हिडिओ घेऊ खास हो, फक्त नक्कीच. चालेल, अशा चालेल. ह्या टॉपिकवरच, हो सेल्फ हेल्प पूर्ण. नक्की नक्की. द बिंदास राहायला लागला. हा म्हणजे कसं तू ते कसं कसं काय आलं ते आतनं कसं काय आलं? बिनधास्त राहायला लागलो म्हणजे बिनधास्त राहणं म्हणजे असं नाही की बाबा जबाबदारीत झटकून टाकणे. बिनधास्त राहणं म्हणजे आपल्याला त्रास होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सोडून दिल्या. हा. आम्ही ज्यावेळेस सोडून द्यायला शिकलो त्यावेळेस तेव्हापासून खूप चांगलं झालं की जर आपण मनावर घेतलं की बाबा एखाद्या गोष्ट आपल्याला लागली तीच दर धरून बसलं तर मग ते त्याचा आपल्याला त्रास होतो. अपेक्षा भंग बरोबर. झाला तर अपेक्षा कमी करत गेलो, आपलं जेवढं काय आपल्याला मिळतंय तेवढ्यात आपण कसं व्यवस्थित भागवतो यावरती असतं. आणि या माझ्या बिनधास्त जगण्याचा बरे माझ्या कुटुंबाला वगैरे जर थोडासा त्रास होत असेल ते सुद्धा मला मान्य आहे, पण यातून सुद्धा मी मध्यमार्ग काढून व्यवस्थित पुढं चालू ठेवतो. बरोबर. आणि काय होतं माहिती आहे का आकाश, हे पॉडकास्ट सुरू करण्याचा आपला उद्देश असं बी होतं की मी लहान पोरं बघितली, आताची येणारी पिढी बघितली, 18 वर्ष 24 वर्षाची आताची मधली पोरं बघितली ना, ह्यांनी ती जो काय त्या म्हणतात जीवन साखळीचा एक काढा आहे ना, ते एक मिस केला. कोणता माहिती आहे का? लोकांसोबत बोलायचा, त्यांना माइंड फ्रेशनेस माहित नाही काय नाही का. तर आता आपण पॉडकास्ट यासाठीच घेतो की त्यांना समजावं की भाई माइंड फ्रेशनेस बी कला आहेत. लोकांसोबत बोलणं, चालणं, उठणं, बसणं. हे काय करतात, मोबाईल घेतात 24 तास रूम मध्ये. मग त्यांना ते डिप्रेशन आलं कळत नाही, त्यांना ते मोबाईलच्या दुनियेत हरवले. बरोबर. तर अशा लोकांना तू काय सांगशील, म्हणजे आता इथनं पुढे ती बातचीत राहिला की डिप्रेशन मध्ये हरवल्यात मोबाईलच कंटिन्यू, म्हणजे त्यांना काय तुझा अनुभव सांगशील की बाबा तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? मोबाईलच्या ज्या वेळेस मी विपश्यनाला होतो 10 दिवस मी मोबाईलपासून लांब राहिलो, त्यातून मला जो काय हे आला की बाबा काय टेन्शन नाही, जेव्हा आपण जगू शकतो, आपल्याला जगण्यासाठी ज्या काय गरजा आहेत. मी नेहमी बोलत असतो की माणूस कशावर जगतो, अन्न, वस्त्र, निवारा, आता ज्या वाढलेलं आरोग्य आणि शिक्षण, या गोष्टी जर आपल्याकडे असतील या भोवतीच आपलं संपूर्ण जे काय जीवन असणार ते फिरणार आहे. आणि आवश्यक गरज जर आपल्याला मोबाईल वाटत असेल तर आपण चुकीच्या दुनियेत आहे. आपण या वास्तविक आणि या पृथ्वीवरती नाही, मला असं वाटत नाही. जर बाकीच्या गोष्टी टेक्नॉलॉजी आहे त्या वापरल्या पाहिजे, त्याचा वापर जो काय आहे आपल्याला किती प्रमाणात केला पाहिजे हे कोणीतरी ठरवून दिलं पाहिजे. आपल्या देशात तसं काय कोणी ठरवून देत नाही. उलटा आपल्या देशामध्ये तो कोरोना आला आणि एक चुकीचं धोरण म्हणता येणार, पण त्या गरजेचं त्यावेळेस होतं की धोरण की बाबा ऑनलाईन अभ्यासक्रम, त्यासाठी ह्या मोबाईलचं प्रमाण एकदम वाढलं म्हणजे झटक्यावच. यापूर्वी काय आई वडील पण काळजी घ्यायचे की बाबा लिमिटेड वेळेपर्यंतच द्यायचे, पण त्यावेळेस हे जे शिक्षण नावाची जी काय गरज होते त्यात जे काय बदल झाले असतील किंवा आणि सामाजिक बदल ज्या काय सोशल मीडिया साईट्स असतील त्याचा जो काय अतिवापर आणि त्याचा जो काय प्रसार केला आणि ती लोकांना आवडत गेलं. आणि काय कंपन्यांचं काय असेल त्यांच्या मार्केटिंगमध्ये तो आहेच की त्याच्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे वापर केला. या ठिकाणी मग आपण मोबाईल हे आपण वापरतोय का, मोबाईल आपल्याला वापरतोय हे जर आपल्याला माहीत नसेल तर मग काय उपयोग नाही. म्हणजे आपल्याला कोणी वापरू नये, मला तर माझा निर्णय दुसरा कोणी घेतलेला आवडणारच नाही. मग बाहेरच्या देशात असेल किंवा अजून इतर कुठल्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर एखादा आपल्यासारखा झाडा मासाचा माणूस जर आपल्याला कंट्रोल करत असेल तर हे भयानक आहे. बरोबर आहे. म्हणजे तुझं काय सजेशन राहील जी येणाऱ्या तरुण पिढीला की बाबा ठीक आहे किंवा आता कसं आहे जातो मागचं पॉडकास्ट आहे लॉन्च नाही केला आपण, त्यात विकास आले होते ना नगरपालिकेत काम करतात, तर त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या पिढीनं कधी मोबाईलच बघितला म्हणजे जन्मजात त्यांनी मोबाईल बघितला. आपण पण तेच आहे की आपण जन्मजात नाही मोबाईल बघितला, पण आमचं म्हणणं होती टेक्नॉलॉजी तुम्ही त्याचा चांगला वापर करून पैसे कमवा, राईट सेटल करा, काय विषय नाही. पण ह्याच्या पण व्यतिरिक्त असा विषय की तुम्ही 80% वापरता टेक्नॉलॉजी काय प्रॉब्लेम नाही, 70% वापरता काय प्रॉब्लेम, पण 20% तुम्ही लोकांसोबत संवाद केला पाहिजे नाही का, बसून बोललं पाहिजे, नवीन जसं तू म्हणला की नाही का नवीन लोकांसोबत कनेक्ट केलं पाहिजे. ते करत नाहीत, ह्यांच्या लाईफमधनं ही कडी मिस आहे. बरोबर, ही कडी मिस आहे. कारण जे काय त्यांना जर लोकांचं कसं असतं म्हणजे काय ठराविक एजमध्ये लहान मुलं असतील किंवा जे काय शालेय असतील किंवा हे असतील कमी वयचे त्यांचं काय अनुकरणीय विषय असतो. अनुकरण करणारं जे त्यांची मानसिकता असते. जर तुमचे आई वडील असतील किंवा समाजामध्ये जर लोक जास्त मोबाईल वापरणार त्यांना दिसत असतील तर त्यांच्यावर तोच इम्पॅक्ट. आपल्या काळात कसं बॅट बॉल खेळणार पोरं जास्त दिसायचे, त्यामुळं आपल्याला आपसुकच त्याची आवड व्हायची आणि त्यावेळेस
क्रिकेट सारखे जे गोष्टीचं जास्त आवड आपल्या देशामध्ये निर्माण का झाली तर त्याला जास्त महत्त्व दिलं जायचं त्यावेळेस. आता सुद्धा महत्त्व असेल पण आता तेवढं राहिलेलं असेल असं मला नाही वाटत. आता झटपट क्रिकेट आले, झटपट संपते, त्याचं काय हे राहिलं नाही. हा, आणि त्याच्यामुळं आणि त्याचाही अजून वापर म्हणजे काय गेमिंगवर पैसे लावणे हे ते, त्याच्यामुळं ही क्रिकेट बघण्यापेक्षा त्यातून अजून काय वेगळा विषय हा ते वाढत चालल्यात. अशा पद्धतीने आपल्याला जे वापर कमी करायचा आहे का ती वापर अजूनच वाढवायचा आहे, हे अजून वाढत चाललंय. अरे आता तर आकाश नवीन कन्सेप्ट आलाय म्हणजे आता ट्रेडिंग तर तुला माहित असेल स्टॉक मार्केट. बरोबर. ते आता तर एखाद्या क्रिकेट ट्रेडिंग काढले. अरे वा. तेव्हा म्हणला एक प्रकार सट्टा आहे. ते लोकांना असं सांगितलं की क्रिकेट ट्रेडिंग ऑफिशियल आहे, कलर ट्रेडिंग खराब आहे नाही का. जसं स्टॉक मार्केट आहे, स्टॉक मार्केटच्या बरोबर क्रिकेट ट्रेडिंग आणून ठेवलं. चांगलं आहे, चांगलं. म्हणजे कन्सेप्ट लोक काय काढतील सांगता येत नाही. बरोबर. आणि मुळामध्ये मी बरं मागाच्या पासून एक डायलॉग मारणार होतो तो या ठिकाणी, दुनिया च्युती आहे त्याच्यामुळे हे अशी लोक तयार होतात. कारण विषय आहे की जर लोकांना कॉमन सेन्सचा भाग सुद्धा नाही म्हणलं तरी चालेल, तो सुद्धा राहिलेला नाही. इतके लोक वायबल झालेले आहेत आत्ताच्या जनरेशनमध्ये. लोकांना चांगल्या वाईट मधला फरक कळत नाही. आणि आज समजा त्यांना माहीत असतं की बाबा व्यसन केल्यानंतर पुढं काय त्याचे परिणाम वाट, तरी सुद्धा त्यांना हौस असते, त्यांना माज असतो, ते करत असतात. आता मी वैयक्तिक ह्यापासून सगळ्यांपासून लाभ, पण लोकांनाही घेणं देणं. लोकांना माहीत असतं की आपण पैसे देऊन जर एखादा नेता निवडून आल्यानंतर तो काम करणार, तरी सुद्धा ते घेतातच ना. बरोबर. ही कुठंतरी जाणीव पाहिजे ज्याला ह्या समाजामध्ये, आणि ती समाज वायबल झालेला आहे. जर की बाबा एखादा प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट लॉन्च करण्यापेक्षा किंवा एखादी योजना असेल त्याच्या अगोदर त्याच्यावरती जी काम करणारे लोक असतात का नसतात माहीत नाही, पण ह्या समाजाला सोबत घेऊन किंवा बाया तळागाळात म्हणा किंवा जी काय सुशिक्षित वर्ग असेल किंवा अशिक्षित, ह्यांच्यावरती ह्याचा काय परिणाम होणार आहे यावरती अगोदर जर चर्चा झाली तर कदाचित पुढं भविष्यामध्ये काय नाही. पण ही काय डायरेक्ट आणतात, हे करतात, सर्वे करतात का नाही माहीत नाही, पण ते डायरेक्ट जेव्हा इफेक्ट दिसतात ना त्यावेळेसच आपण जागा होतो. पण एकदा जर इफेक्ट दिसायला जागा झालं ना, किती जरी त्याच्यावर करायचा प्रयत्न केला ना कंट्रोल होत नाही. बरोबर. म्हणजे मला एक्झाम्पल दे बरं, कशाचं योजना किंवा त्याचा इफेक्ट झाला पण तेव्हा कंट्रोल आणलेली मुश्किल झालं. कंट्रोल नाही होतं की बाबा आता शासकीय योजना असतील किंवा काय, आता कोणती योजना तू बघितली की तुला अनुभव आहे त्याचा, त्याच्यावर कंट्रोल होत नाही. आता साधं लेटेस्ट मधला आता जो ट्रेडिंगचा विषय, लाडक्या बहिणीचा विषय, आता तुम्ही ज्यावेळेस काय सुरुवात कशी केली की बाबा त्यांना गरजेचं होतं की योजना काढायची, आणि निवडणुकीच्या आधी त्यांचं काय गणित असतील ते आपण त्यांना दोष देऊ शकत नाही, तर मला द्यायचा पण नाही. जी योजना आणली, सरसकट फॉर्म भरून घेतले, हे करून घेतले, पण त्यानंतर मग तुम्हाला जर ते अटी टाकायच्या होत्या त्या अगोदर त्यांनी टाकल्या का? काय अटी होत्या? त्यावेळेस कायच अटी नव्हत्या सुरुवातीला, त्यांना योजना द्यायचीच होती. पण जर तुमच्या ह्याच्यावर जेव्हा ताण येत असेल तिजोरीवर, तर काय करतात की बाबा काहीतरी अटी टाकून ह्यातली काय लोक आपण कमी करू, योजनेपासून हे करूया. पण ती कंट्रोलमध्ये नाही ना आता, मग ते लोक अजून चवताळणार, परत ते तुम्हालाच तुमच्याविषयीच निगेटिव्ह वातावरण तयार करते. बरोबर. म्हणजे जसं लाडकी बहिणीची योजना आहे ना, त्याचा कंट्रोल म्हणजे पसरवली जोरात, कंट्रोल करणं कंट्रोल आता जर त्यांना काय आवश्यक ना, पुढच्या निवडणुकीला जर त्याच्यावर कंट्रोल होऊ शकेल, आणि ते काही होऊ शकतो ना, बंद करू शकतात का नाही करू शकत. बरोबर आहे, ते त्यांचा विषय आहे. ते राजकीय काय आपल्याला बोलायचंच नाही, त्याच्या बोलण्यासारखं काय राहिलंच नाही, ते राजकारणाच आहे. कारण राजकारणामध्ये मी आलोय त्याच्यामुळे मला एक अनुभव आहे की इथं चांगल्या माणसाला शेट्ट काय किंमत नाही. जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल, चांगल्या माणसाला किंमत आहे. आज कालपर्यंत सुद्धा माझं तेच मत होतं, पण मला नाही वाटत की पण टिकू देत नाही. चांगल्या माणसाकडे तेवढा संयम पाहिजे, तेवढी सहनशीलता पाहिजे, तरच तो चांगला माणूस टिकेल. आणि चांगलं वाईट असं काय नसतं या जगामध्ये, जे काय असतं ते सगळं वास्तविक असतं, समोर असतं आपल्या. आपण ते काय मग करतो, हे तुलना करतो की हा चांगला आहे, मग आपल्याला जे आवडतं त्याला आपण चांगलं म्हणतो, एखादा आवडत नाही त्याला आपण चांगलं म्हणू शकत नाही, किंवा आपल्याला एखाद्याचा अनुभवच नसतो त्याला आपण चांगलं म्हणत नाही, वाईट बी म्हणत नाही, असा विषय आहे. आणि माझ्या जीवनामध्ये असं असतं की बाबा मी अनुभव घेतो आणि पडताळतो की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, दोन्ही बाजूने ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मी एक मध्यम मार्ग काढतो. भले आपल्याला सगळं चांगलं करता येत नसेल तर आपण सगळं वाईट बी करायचं नाही, त्यात मध्यम मध्ये चालत राहायचं. बरोबर. आता समज आकाश बरं का, आपण हे व्हिडिओच्या एंडिंगला घेतो टॉपिक, पण त्याच्या अगोदर तुला म्हणजे काय व्यक्त करायचंय का?
बोलायचं व्यक्त तो आपला हा विषय चालला होता आपला लॉ तो नंतर घेणार आहे नंतर ना ते आपण. separate हा घ्यायचं. तो सेपरेट घेणार आहे. डिटेलमध्ये घ्यायचं ते डिटेलमध्ये. चला आता मला एक सांगायचा असा विषय आहे की ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी आहेत. आपलं. पण विषय असा आहे की माणूस एकटं पडत चालले. ते मोबाईलचा परिणाम असेल किंवा काय एक समाजाचं त्याने एकटं पड चाललंय म्हणजे कसं जरा थोडं एक्सप्लेन एकटं म्हणजे मनाने माणूस एकटा पडत चाललाय. म्हणजे जो काय आता भले मी त्या विचाराचा असेल नसेल पण भावनिकता थोडीशी कमी होत चालली. आणि मला तर असं वाटतं की बाबा लोकांनी प्रॅक्टिकली असावं. पण समाजाची गरज भावनिकतेची आहे. समाजाला भावनिकतेची गरज आहे. पण समाजामध्ये बघितलं तर तो मगाशी विषय निघाला की ते नातेवाईक पाहुणे वगैरे भावकी वगैरे ते वाद त्यांचं हे दावे ते वाढतच तो एक विषय वाढतोय मोकळ्यात. पण यामध्ये लोकांना व्यक्त होता येत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आताच्या स्वतःला काळात. व्यक्त होता येत नाही हा म्हणजे कसं व्यक्त लोकांना करू वाटत नाही कारण लोकांना आता ट्रस्ट राहिला नाही. किंवा भले दोन मित्र असतील म्हणजे त्यांच्यामध्ये असेल संवाद वगैरे पण पूर्ण मोकळा संवाद झाला पाहिजे. मगाशी तो पण पॉईंट काढला होता की आत्ताच्या पिढीनं बोलतं राहिलं पाहिजे हे बरोबर. निदान 20% तरी. लोकांच्यात तरी. हा मग मी त्यावेळेस मी काय म्हटलं की बाबा बाकीचं अनुकरण करणारे लोक असतात. आणि ह्या विषयावर जोडून की बोलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय. समाजामध्ये काय प्रयत्न केलं की लोक बोललं पाहिजेत. मग समाजामध्ये असं झालं पाहिजे की ह्या लोकांना बोलण्याच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत ना. निबंधाच्या स्पर्धा असतील, लिहिण्याच्या स्पर्धा असतील, खेळण्याच्या असतील. त्या निमित्तानं ती गुंतून राहते. त्याला सवय लागेल. वक्तृत्वाच्या ज्या स्पर्धा कदाचित मी जर माझ्या शालेय जीवनामध्ये लय स्पर्धा केल्या असत्या तर मी अजून पुढं असतो. बरोबर. पण त्यामुळे मी असं सांगेन की वक्तृत्वाच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि कार्यक्रम एवढं जास्त झाले पाहिजेत जास्त करून. व्याख्यानाचे जनजागृतीचे मग कशाचे कार्यक्रम असू द्या, कलाचे असतील, व्याख्यानाचे असतील किंवा आपल्या कीर्तनाचे, गायनाचे, भजनाचे कशाचे का असणार. ज्यावेळेस लोक एकत्र आले पाहिजेत. लोक बोलतात कुठं. मग एकांतात राहणारे माणसं कशाला बोलतील. बरोबर. समाजा कुठल्या तरी चांगल्या गोष्टीवरती एक झाला पाहिजे. वाईट गोष्टीवरती एक होऊन मग ते काय नाही बोललेलं ते परवडेल ना. परवडेल. बरोबर. आणि आकाश ते विषय आठवला तो पॉलिटिक्सचा विषय काढला होता नाही का काय न बोलायला वगैरे. तर पुण्याचे खासदार आहेत ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये चांगले. तर त्यांना मी अप्रोच केलं होतं. तर त्यांनी व्हिडिओ बघितला होता. तर एकदा त्यांनी सहज भेटायला बोलावलं मला. काम होतं आमचं. तर त्यांचं नाव नाही घेतलं चालेल. तर भेटून बोललो तर त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्यांना एक प्रश्न विचारला होता 1-2. तर ते काय म्हणले मला जसं तू सांगितलं ना लोक मार्गदर्शक असतात काय चांगलं करायला गेलं की होतं. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांची लई गरीब परिस्थिती होती नाही का. म्हणजे घरी चुली बनवून त्यांचं जेवण असायचं. तर ते चांगल्या भावनेने आले होते पॉलिटिक्समध्ये किंवा चांगल्या लोकांची मदत करणार, हे करणार, ते करणार. पण लोकांनी काय केलं त्यांची पाय खेचले. त्यांना निबार ताप दिला नाही का. उलट ते चांगलं करायला तर त्याला उलट प्रश्न नाही का. चिडवी ही कर. आणि इतका त्रास दिला ना तरी ते टिकून राहिले. ते काय म्हणले जर समाजाच मला त्रास देत असेल नाही का तर ते म्हणते ना लातो घेऊन भातोसे नाही मानते. तर त्यांनी भलाईच सोडलं माहिती आहे. त्यांनी आपलं स्वतःच बघितलं की पैसा कसा कमवायचा, जीवनात कसं पुढे जायचं आणि कसं बरोबर आहे आपलं नाही का लाईफ म्हणजे पुढे जाण्याचं पाऊल घेतले पाहिजे. तर ती मला आठवलं होतं. तिथं किस्सा बोलायचा होता. माणसं सगळे पॉलिटिशियन चांगल्या मनाने येतात नाही का. काय पण लोक त्यांना बरोबर ते मग म्हणतात गेलं समाजाचा भरपूर परिणाम. आणि 4 लोक काय म्हणतील या गोष्टीवरती लय लोकांचं आयुष्य ठरल्यास काय घेणं देणं नसतं लोकांना. 4 लोक काय चांगलं पण बोलणार आहेत, वाईट पण बोलणार आहेत, तुम्हाला मागे शिव्या पण देणार आहेत. पण त्याच लोकांच्या जर अंगामध्ये दम असेल तर ते तुमच्या पुढे येऊन शिवाय देतीलच ना. मग काय किंवा अजून काय. पण हे लोक बोलत असतात त्याच्यामुळे तुम्ही ॲक्शनला रिॲक्शन असते. तुम्ही काय जरी करा ते लोक बोलणारच आहेत. बरोबर. त्यांचं कामच आहे ते. आणि आकाश आता म्हणजे आपण व्हिडिओचा शेवटचा पार्ट घेतोय. आता समज म्हणजे मी सगळ्या पॉडकास्टमध्ये म्हणतो व्हिडिओ शेवटला असं समज की तुझ्यासारखाच एखादा मुलगा आहे नाही का. तो छोटा आहे, त्याचं एज कमी, कुठेतरी घरामध्ये बसला असेल, भारताच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असेल. तू त्याला काय सजेशन द्यायचे. मी त्याला एवढंच सजेशन देईन की तुला तुझ्या आयुष्यात समतोल राखता आला पाहिजे. तुझ्या भावनांचा समतोल असेल किंवा वास्तवाचा जो काय समतोल असेल या 2 गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे. बरं तो मुलगा असेल तर त्याला मी सांगेन की बाबा तू आज कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आई वडील असतील किंवा भाव असेल किंवा अजून इतर कोण मामा यांच्या जीवावरती जगत आहे
किंवा त्यांच्या ह्याच्यावरती जर हे किंवा भविष्यात तू असं काय नियोजन केलं आहे का की बाबा तुझं काय आयुष्याच्या दृष्टीने अर्निंगच्या दृष्टीनं, तर तो तुझा कुठंतरी विचार झाला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात जे काय आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तुम्ही केलंच पाहिजे. त्याशिवाय एक जबाबदारीची जी काय आपल्या देशाची बाकी समाजाची सिस्टीम, समाजासाठी तरी तुम्हाला ते जबाबदार होणं गरजेचं राहणार आहे. जर बाबा ती एखादी दिदी असेल तर तिला सुद्धा मी एवढंच सांगेन की तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, किंवा बाबा तुला अभ्यास करून कुठंतरी स्वतः स्टेबल होऊन नंतर बाकीचं लग्नाचा वगैरे विषय मी मांडतच नाही, पण बाबा कुठंतरी काहीतरी भविष्यात करून दाखवायचं. तुझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये तुला करिअर करायचं आहे का, आपलं जी काय पद्धत असते पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यामध्ये तुला बळी व्हायचं, हे ज्याचा त्याचा प्रश्न असेल का, तुला फक्त रील बनवायच्यात किंवा ह्या सोशल माध्यमावरती ॲक्टिव्ह राहायचं आहे. पण हा जो काय सोशल माध्यमांचा जो काय काळ आहे, तुम्ही तो व्यवस्थित करा, तुम्ही कंटेंट बनवा. हे काय कंटेंटमध्ये भविष्यामध्ये बदल करत गेलं पाहिजे. जसं जग बदलतंय, जसं जग जेवढं स्पीड घेते आपण तेवढा घेऊ शकत नाही. टेक्नॉलॉजी जेवढी स्पीड घेते तेवढं आपण करू शकत नाही, पण आपल्याला त्या मापामध्ये राहिलं पाहिजे. आपल्याला त्यात वाहत पण गेलं नाही पाहिजे किंवा आपण त्याच्यापासून लय लांबच गेलं पाहिजे असं पण नाही. पण या माध्यमांचा वापर आपण योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. तुम्ही जर प्रत्येकच गोष्ट जर त्या सोशल माध्यमासोबत जर जोडला गेला असाल, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, भविष्यामध्ये जर तुम्हाला एखादा जोडीदार मिळाला, तुम्ही ठरवलंच की बाबा लग्न करून राहणार, तर त्या समोरच्या व्यक्तीचा सुद्धा त्याच्या आवडीनिवडी अगोदर चेक केल्या पाहिजेत किंवा आपल्या घरच्यांच्या बिना मानसिकतेचा अभ्यास केला पाहिजे. हे जी काय जनरेशन गॅप असतो ना, काय याचं लय बेकार काम असतं. हे काय नसतं, तुम्ही इग्नोर करायला शिकलं पाहिजे. समतोल राखता आला पाहिजे. समतोल जर नाही राखला तर काय होत नाही, अवघड होऊन जातं सगळं. आणि आकाश, म्हणजे आता आपण एवढं तुला अजून बोलायचं त्या मुलाला काय सजेशन? अजून एक सजेशन असं दिलं की बंधनाचा प्रश्न असतो. समाजाचं बंधन असतं, आपल्या कुटुंबाचं बंधन असतं, आपल्या इतर जे काय सांस्कृतिक भाग असतो प्रत्येकाच्या घराचा असेल किंवा ह्याचा असेल त्याचा भाग असतो, तो पण आपण जपता आला पाहिजे. याशिवाय आपल्याला असं सुद्धा नाही की आपलं जे काय मेंदू असतो ना, आपलं जे काही निर्णय असतात ते स्वतः घेता आलं पाहिजे. प्रत्येकाला मला असं वाटतं की स्वतः निर्णय घेत, एखाद्या गोष्टीला ठामपणे नकार देताच आला पाहिजे. हे नाही ना करायचं ही. आणि जर आपला वापर होत असेल, मग कुठल्या पण माध्यमातून होत असेल की बाबा ह्याच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून जरी तुमचा वापर होत असेल किंवा इतर वेगळ्या समाजात असेल किंवा काय म्हणतात त्याविषयी जर तुम्हाला कोणी भडकवत असेल, तुम्हाला वैयक्तिक अनुभव आला, तर तुम्ही एखाद्याविषयी द्वेष करा, हे करा, किंवा तुम्ही समोरासमोर लढाई करा, हाणामारी करा किंवा काय अजून तुम्हाला काय हे करा, आमच्याकडे केसेस येऊ द्या, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण ते स्वतः करा. एखादं कोण सांगते म्हणून जर करत असाल तर ते चुकीचं आहे. मग कोणत्याही यातला माणूस असो, पोरगा असो, त्याला माझं फक्त एवढंच सांगणं आहे, तुला ज्यावेळेस अनुभव येईल किंवा स्वतः जाऊन अनुभव घे की बाबा एखाद्या विषयी तुला असं सांगितलं आलं असेल की बाबा हा माणूस चुकीचं काम करतोय, तू कुठल्या माध्यमातून तपास किंवा स्वतः त्या माणसासोबत जाऊन त्याला भेट तयार कर की बाबा ते की नक्की तसं आहेच का, स्वतः पडताळलं तर ठीक आहे. किंवा बाबा आपल्याला सुद्धा एखादा माणूस कोण थर्ड पर्सन सांगू शकतो की तुझ्याविषयी हा माणूस असं बोलला ना, त्याला आपण जाऊन विचारू. आपलं कर्तव्य आहे की बाबा आपण डायरेक्टच निर्णय नाही घेतला पाहिजे किंवा पडताळलं पाहिजे की खरंच तो असं पडला का, किंवा त्यावेळेस त्याची काय परिस्थिती होती, आत्ता त्याची काय परिस्थिती, भविष्यात कशी राहील, तो आपल्याला गरजेचं असेल तर आपण ठेवा सोबत. हे काय नाही, माझं तर फक्त एवढंच आहे, तुमचं जेवढं सर्कल तुम्हाला मोठं ठेवायचं असेल किंवा छोटं ठेवायचं, तुम्हाला सुख आणि आनंद देणाऱ्या गोष्टी याला महत्त्व द्या आणि जे काय दुःख असेल ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि याचा समतोल राखून कुठंतरी मध्यम मार्ग काढून हे गेलं पाहिजे पुढं. भरपूर अडचणी आहेत, आता काळ इतका बदलला आहे की फक्त अडचणींचा काळ आलेला आहे. त्याच्यामुळे लोकांनी एकटं नाही पडलं पाहिजे. आपल्या जोडीला आता मी म्हणणारच नाही की तुम्ही मित्र बनवा, मित्र ही बनवण्याची गोष्टच नाही किंवा माणसं कमवा ह्याची गोष्टच नाही की माणसं जोडा. माणसं त्यांचं जर आत्ताचा काळ असा इतकी स्वार्थी, इतकं सेल्फिश समाज आहे की त्यांचं काय असेल तरच ते तुमच्या जवळ आहे. आत्ता फक्त आपण अभ्यास करा की आपल्या जवळ किती आहेत, पण ती शेवटपर्यंत राहणार आहेत का, जेवढी तुमच्या शेवटपर्यंत राहणार आहेत तेवढीच टिकवायची. त्याच्यासाठी तुमचा लॉस झाला तरी चालेल किंवा काय झालं असेल इग्नोर करा आणि शेवटपर्यंत जे लोक तुमच्यासोबत राहणार आहेत त्यांच्यासोबत राहा, एकमेकांना मदत करा. मदत म्हणजे किती करायची, जेवढं तुम्ही सोडून देऊ शकता. मी बाबा एवढी मदत केली
आणि मला त्याचं काही नाही, उगं आपलं मदत करायची आणि आयुष्यभर बोलून दाखवायचं, तसं नाही करायचं. असं नाही करायचं. बरं. तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढं सामाजिक कार्य करा. आणि या जगामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की चांगल्या गोष्टी खूप आहेत, आहे बघितलं तर खूप आहे. आपला दृष्टिकोन ठेवा, आपल्या पुरतं आपलं नवीन जग तयार करा आणि आपल्या जगामध्ये काय पाहिजे आहे की बाबा मला असं वाटतं की आकाश आढावच्या जगामध्ये बिनधास्तपणा पाहिजे. मला माझ्या जगामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह विचाराची लोक पाहिजेत, ठीक आहे. प्रॅक्टिकल विचाराची बी लोक पाहिजेत, ते सुद्धा आहे. त्रास देणारे लोक सुद्धा पाहिजेत मला माझ्या जगामध्ये. जर नसेल तर मग मी अजून कमजोर होत जाईन ना. मला स्ट्रॉंग करणारी लोक पाहिजेत, मला स्ट्रॉंग करणारे अनुभव पाहिजेत. मला माझ्या आयुष्यामध्ये पर्यटन पाहिजे, मला संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, मला भरपूर पुस्तकं पाहिजेत. नवीन लिहिणाऱ्या लोकांचं मी आवर्जून वाचत असतो, त्यातून मला शिकता आलं पाहिजे. मला माझं आयुष्य किती समृद्ध घडवता येते ते मी घडवत राहीन आणि कसं पद्धतीनं माझं आयुष्य चांगलं होते हे काय. आणि मला असं सुद्धा म्हणायचं असतं की मी म्हणत असतो किंवा मी जगत असतो की बाबा मी जर आज मेलो तरी मी समाधानाने मेलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की झाले आतापर्यंत एवढं जगून घेतलंय, त्यात मी समाधानी आहे. आजचा दिवस झाला, इथंच विषय संपला. उद्या भविष्याचं कशात पण जाऊन दे, बाकी नाही काय. चालतंय. तर ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आकाशचे नाही का सगळे विचार जाणून घेतले असतील आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे की आकाशचे विचार तुम्हाला कसे वाटले, कोणता टॉपिक आवडला. मग काय जरी काय चुकलं असेल तरी मी काय माफी मागणार नाही, कारण तसा काय विषयच नाही. कारण मला बोललोय ना आपण, बोललो एखाद्याला आवडेल एखाद्याला नाही आवडलं तो त्याचा प्रश्न आहे. उगाच कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नसतो आणि माझी अपेक्षा असते कुणाची भावना माझ्या अंतरात येऊ नये. ओके, मला काय वाटतं शेवटला तू म्हणशील कोणाच्या भावना दुखल्या तर माफी गेला विषय संपला. तो मी आता दाखवलं म्हटलं ना, अगोदरचा आकाश आणि आताचा काहीतरी बदल पाहिजे. ओके, नक्कीच हा बदल मला तर वाटतोय चांगला, लोकांना पण चांगला वाटेल. नक्कीच चांगला वाटेल त्यांच्यासाठी चांगला नाही, पहिला बदल चांगला. बरोबर आहे. आता जरा त्यांच्यासाठी ही हा डेंजर. चालते, तर आपण एंड करूया. ओके.